आजच्या पॉडकास्टमध्ये मला तुम्हाला एक विनंती करायची की तुम्ही सगळ्यात आधी एक बुक आणि एक पेन, एक वही आणि पेन सोबत ठेवा. कारण हा पॉडकास्ट बघितल्यानंतर मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की तुम्ही तुमची कुंडली स्वतः बघू शकाल. नातेसंबंध समृद्ध करायचं असेल तर जर तुम्ही या शास्त्राचा अभ्यास केलेला असेल, बेसिकच, म्हणजे मी खूप सखोल नाही म्हणत, बेसिक अभ्यास केलेले असले तर तुमचे सगळे नाते समृद्ध होतात. मग आईशी, वडिलांशी, नातेवाईकांशी, शेजाऱ्यांशी, बायकोशी, मुलांशी, नातवंडांशी, तुमच्या बॉस सोबत, कलिग सोबत, कुणासोबत कसं वागायचं आहे हे तुम्ही आज नक्की ओळखायला लागाल. वाहन सुख आहे का, वाहन चालवताना काही काळजी घेणं गरजेचं आहे का तुमच्या पत्रिकेनुसार, हा सगळा विषय चतुर्थ स्थानातून कळतो. एकाच वेळी दोन गोष्टी करणारे लोक म्हणजे मिथुन सतत बोलत राहतील. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात ऑफिसमध्ये, समोरून मिथुन व्यक्ती आली, ती नॉनस्टॉप बोलते आणि तुम्ही विसरून जातात की तुम्ही आलात कशासाठी. कुंभ रास एकटी रास आहे की जिथे दोन राशी आहेत अशा की जिथे कोणताही ग्रह नीचीचा होत नाही. किंवा तुमची मुलगी एका विशिष्ट दिवशी अशी का वागते तर ते तुम्हाला आता कळेल की तो तिच्या पत्रिकेत कोणता ग्रह कुठे आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर ज्योती जोशी मॅम. मॅम नमस्ते. नमस्कार. तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, भरपूर वेळा जेव्हा आपल्या आयुष्यात एखादा प्रॉब्लेम आपल्याला येतो तर त्याचं सोल्युशन फाइंड करण्यासाठी आपण ॲस्ट्रॉलॉजरकडे जातो. ॲस्ट्रॉलॉजरकडे गेल्यानंतर तुम्हाला तुमची कुंडली दाखवावी लागते किंवा तुमची जन्मवेळ, जन्म ठिकाण, जन्मतारीख या गोष्टी दाखवल्यानंतर जे ज्योतिष असतात ते तुमची कुंडली बघून तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम का येत आहेत आणि ते कसे दूर जातील याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतात. आजच्या पॉडकास्टमध्ये मला तुम्हाला एक विनंती करायची की तुम्ही सगळ्यात आधी एक बुक आणि एक पेन, एक वही आणि पेन सोबत ठेवा. कारण हा पॉडकास्ट बघितल्यानंतर मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की तुम्ही तुमची कुंडली स्वतः बघू शकाल. हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला तुमच्या कुंडलीची गरज पडणार आहे आणि ती कुंडली जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती कोणत्याही एका फ्री सॉफ्टवेअरवरून डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमचा जन्मवेळ, जन्मतारीख, जन्म ठिकाण द्यावं लागेल आणि ती कुंडली डाउनलोड होऊन जाईल. त्यासोबतच ज्योती मॅमनी ॲस्ट्रो ज्योतिश्री नावाने एक ॲप लॉन्च केलंय. हा व्हिडिओ तुम्ही बघताय तोपर्यंत ते ॲप लॉन्च झालं असेल किंवा झाली नसेल, बट ते ॲप डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपमधूनही तुम्ही तुमची कुंडली संपूर्णपणे बघू शकतात. त्याची एक वेबसाईट असणार आहे आणि त्या वेबसाईटचं नाव असणार आहे की astrojyotishri.com. तर आता आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करू आणि जसं मी तुम्हाला बोललो की वही आणि पेन सोबत ठेवा आणि कुंडलीबद्दल, ज्योतिषशास्त्राबद्दल A to Z सगळी माहिती पुढच्या 1 ते 2 तासात तुम्हाला मिळणार आहे. तर मॅम, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. खूप खूप धन्यवाद. जेव्हा आपण कुंडली म्हणतो, मी असं ऐकलंय की जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा ग्रहांचा एक स्क्रीनशॉट निघतो आणि तो स्क्रीनशॉट म्हणजे कुंडलीवर ते असतं. आता हे तर माझी बुद्धी याच्यात 1% पण नाहीये. छान आहे. पण हा पॉडकास्ट बघितल्यानंतर मॅम तुम्हाला काय वाटतं, लोकांना किती नॉलेज मिळालं असेल? या पॉडकास्टची आपण थीम अशी ठेवलेली आहे की प्रत्येक व्यक्तीला माझ्या आयुष्यात काय घडेल हे जाणून घ्यायची उत्सुकता असते. आपण रोज ज्योतिषांकडे जाऊ शकत नाही, तज्ञाकडे जाऊ शकत नाही, तर स्वतःचे प्रॉब्लेम पाहणं, त्याचं सोल्युशन शोधणं आणि मार्ग काढणं हे शक्य आहे. कारण त्याचं कारण असं आहे की ऋषीमुनींनी जेव्हा हे शास्त्र निर्माण केलं ते इतक्या सोप्या पद्धतीने केलेलं आहे की जर तुम्ही तुमची इच्छाशक्ती जागृत केली की तुम्ही ते अभ्यास करू शकता. मग त्यासाठी आज तुम्हाला काय पाहिजे तर जे तुम्ही सांगितलं, वही, पेन आणि तुमची कुंडली, तुमची, तुमच्या मित्रांची, नातेवाईकांची, तुम्ही 4-6 जरी कुंडल्या घेऊन बसलात तर संध्याकाळपर्यंत किंवा हा पॉडकास्ट बघता बघता तुम्ही त्यांच्या आयुष्यातले सगळे डिटेल्स स्वतः ओळखू शकता. इतकं ते शास्त्र सोपं आहे. म्हणजे ऋषीमुनींनी ते सोप्या पद्धतीने आपल्यासमोर ठेवलं आहे. बरोबर आहे. कसं होतं की लग्न करायच्या वेळेस जेव्हा एखाद्याची कुंडली येते तर हाही एक फायदा होऊ शकतो की समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याची प्रगती किती आहे आयुष्यामध्ये, पैसे किती कमवेल, त्यासोबतच भांडण करणार आहे का, या सगळ्या गोष्टींना आपण लोक चेक करू शकतात. त्याच्यानंतर स्वतःच्या मुलाची पत्रिका ते बघू शकतात. त्याच्यानंतर कुणाला काही इश्यू येत आहे ते सगळं बघू शकतात. इतकं हे महत्वाचं. नातेसंबंध समृद्ध करायचं असेल तर जर तुम्ही या शास्त्राचा अभ्यास केलेला असेल, बेसिकच, म्हणजे मी खूप सखोल नाही म्हणत, बेसिक अभ्यास केलेले असले तर तुमचे सगळे नाते समृद्ध होतात.
मग आईशी, वडिलांशी, नातेवाईकांशी, शेजाऱ्यांशी, बायकोशी, मुलांशी, नातवंडांशी, तुमच्या बॉस सोबत, कलिग सोबत, कुणासोबत कसं वागायचं आहे हे तुम्ही आज नक्की ओळखायला लागाल. बरोबर. मॅम आता ज्योतिषशास्त्राकडे येऊ आपण. ज्योतिषशास्त्रामध्ये सगळ्यात मेन गोष्ट आणि सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे राशी. बरोबर. तर राशी कशा निर्माण झाल्या, कसं असं समजलं गेलं की अरे हा माझं नाव चेतन आहे तर माझी मीन रास आहे किंवा व्हॉट एव्हर, याचं नाव हे तर याची सिंह रास आहे, याचा उगम कसा झाला आणि राशींवरून काय डिसाईड होऊ शकतं? आपण थोडं मागे जाऊ. ज्योतिषशास्त्र जे मूळतः निर्माण झालं त्याची सर्वप्रथम येते ते कुंडली. कुंडली म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण या भूतलावर आलो त्यावेळीची आकाशस्थ ग्रहस्थिती, म्हणजे GPS ज्याला आपण म्हणतो ते आपण पृथ्वीचं म्हणतो, पण आपल्या कुंडलीत जे असतं ते आकाशस्थ असतं. म्हणजे आकाशातल्या 360° कोणता ग्रह किती अंशावर आहे, कोणत्या स्थितीत आहे, इतर ग्रहांशी त्यांचं कोणते योग होत आहे, या सगळ्यांचा नकाशा आपल्या कुंडलीत असतो. म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगायचं ना तर आपला एक खूप मोठा बंगला आहे. त्या बंगल्यामध्ये आपल्या 12 वेगवेगळे रूम्स आहेत, विभाग आहेत, आणि प्रत्येक रूमचे एक एक डिपार्टमेंट आहे. त्याला आम्ही म्हणतो भाव, घर. त्या घरामध्ये, त्या भावामध्ये, त्या रूममध्ये विशिष्ट कार्य घडतात. मग एका रूममध्ये मुख्य 3 कामं आणि 27 उपकामं, म्हणजे एका रूममध्ये जवळपास 30 कामं होतात. ओके. म्हणजे तुमच्या आयुष्यातील 360 विभाग या कुंडलीतून तुम्हाला वाचता येतात. 360 विभाग. कारण एका कुंडलीतले 12 ग्रह, बरोबर, एका घरातले 30 प्रश्न, बरोबर. म्हणजे 12 घरातून 360 प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. मग याच्यात राशी आपण जर सुरुवातीला घेतल्या तर लोकांना समजायला थोडं कठीण होईल. त्यापेक्षा आपण पहिले घरं घेतली, घरं घ्यायची. ओके. म्हणजे 12 घरं, त्याची विभागणी जर आपल्याला कळली, कुंडली पाहिली की आपल्या समोर अशी एक चौकट असते. त्या चौकटीत असे 12 विभाग केलेले असतात. बरोबर. वरच्या विभागात जे मध्यभागी सेंटर येतं त्याला म्हणतात प्रथम स्थान. ओके. वरच्या याच्यात जे मध्यभागी येतं ते प्रथम स्थान. ते तुमचं लग्नस्थान, तुमचं व्यक्तिमत्व, तुम्ही आहात म्हणून हे सगळं विश्व आहे. म्हणजे ती कुंडली तुमच्या भोवती फिरत असते. ओके. तर तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती देणारे किंवा तुमची स्वतःची रूम म्हणजे ते प्रथम स्थान. ओके. मग त्याच्यानंतर येतं द्वितीय स्थान. आता द्वितीय स्थान तुम्ही अँटी क्लॉकवाईज जायचं आहे, हा या शास्त्राचा नियम आहे. आता जिथे प्रथम स्थान येतं ना तिथे 1 ते 12 पैकी कोणतेही अंक असू शकतात. तो अंक म्हणजे राशीचं सिम्पटम असतं. बरं. मग समजा 1 अंक असला तर मेष रास आहे, ते आपण नंतर जाऊ. पहिले अगोदर घरांचं महत्व समजून घेऊ की प्रत्येक घरामध्ये काय दिसतंय. तर पहिल्या स्थानामध्ये तुमचं व्यक्तिमत्व, तुमच्या केसापासून तळपायापर्यंतचं तुमची शरीरयष्टी, आरोग्य, तुमची प्रतिकार क्षमता, तुमचं कोणत्या विषयात किती कॉन्सन्ट्रेशन होऊ शकतं किंवा होऊ शकत नाही, ही भूमिका. ओके. म्हणजे तुम्ही स्वतः तिथे केंद्रित झाला. त्याच्यानंतर द्वितीय स्थान हे तुमचं धन, कुटुंब, वाणी. द्वितीय स्थान कुंडलीतलं अँटी क्लॉकवाईज दुसरं जे आलं, म्हणजे कुंडली हे असेल का नंबर असतील तिथे नंबर लिहिलेले असतील, म्हणजे अंक लिहिलेला असेल, पण तो अंक प्रत्येक कुंडलीत वेगळा असतो. बरं. म्हणजे 1 ते 12 पैकी कोणतंही अंक पहिल्या स्थानात असतं, आणि मग पहिल्या स्थानात समजा तुमचा 5 अंक आला तर दुसऱ्या स्थानात 6 येईल. ओके. तिसऱ्या स्थानात 7 येईल, असं 12 पर्यंत गेले की मग पुन्हा 1 ते 5 येईल. बरोबर. म्हणजे 1 ते 12 ते अंक फिरतील, त्यांचं महत्व आपण दुसऱ्या पायरीवर समजून घेऊ. बरोबर. तर सगळ्यांनी काय करायचंय, सर्वप्रथम जे पहिल्या स्थानात तुमचा जो अंक आहे तो लिहून घ्यायचा आहे. बरोबर. तो अंक तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा, त्याचं महत्व आपण नंतर सांगू. मग दुसरं स्थान झालं धन, कुटुंब, वाणी. धन म्हणजे इथे संचित धन, की जे तुम्ही तुमचं उत्पन्न मिळवतात, खर्च करतात आणि जे शिल्लक राहतं ते धन. कौटुंबिक प्रॉपर्टी, जी वारसाहक्काने चालत येते ती प्रॉपर्टी. ओके. आणि इथे बघा कशी संलग्नता आपल्या ऋषीमुनींनी दिलेली आहे. ते स्थान वाणीचं स्थान आहे. तुमची वाणी गोड असेल तर तुमचं कुटुंब बांधील असतं. बरोबर. तुम्हाला कौटुंबिक सुख असलं की तुम्ही धन कमवता आणि ते संचितही करता, किंवा प्रॉपर्टी तुम्हाला मिळते सुद्धा. हे तिन्ही विभाग एकमेकांशी संलग्न आहे. मग त्याच्यानंतर तिसरं स्थान येतं पराक्रम, परिश्रम, लहान प्रवास,
प्रवासात परिश्रम होतात. पूर्वीच्या काळी खूपच व्हायचे, आता जरा कमी होतात, पण परिश्रम होतात. बरोबर आहे. तर तिसरं स्थान हे तुमचं पराक्रम परिश्रम. मग जर एखाद्याला बघायचं असेल की आपण आयुष्यात किती प्रवास करणार आहोत, तर ते तिथून बघता येतं. तिसऱ्या स्थानामध्ये. हा. ओके. चतुर्थ स्थान म्हणजे वास्तू वाहन यांचं स्थान. ओके. तुमचं वास्तू सुख आहे का, वास्तूपासून सुख आहे का, तुम्ही वास्तू केव्हा घ्यावी, कशी घ्यावी, तुमच्या भाग्यात कोणत्या प्रकारची वास्तू आहे, वास्तूला कोणते कलर्स द्यावेत, हे सगळं त्या चतुर्थ स्थानातून कळतं. वाहन सुख आहे का, वाहन चालवताना काही काळजी घेणं गरजेचं आहे का तुमच्या पत्रिकेनुसार, हा सगळा विषय चतुर्थ स्थानातून कळतो. पंचम स्थान हा शिक्षण संतती प्रणय. शिक्षण तुमचं कोणत्या सेक्टरमध्ये होईल, शिक्षणात अडथळे येतील का, शिक्षणात तुम्ही प्रचंड यशस्वी व्हाल का, शिक्षण कोणत्या शाखेत घ्यायचं. म्हणजे सुरुवातीला आपण फक्त आर्ट्स कॉमर्स सायन्स 3 शाखा माहिती होत्या. बरोबर. तेव्हा खरं तर एक वेगळा विषय सांगते. आम्ही स्वतः संभ्रमित झालो की ऋषीमुनींनी तर आपल्याला 3च शाखा दिलेल्या आहेत, आपण तर तेवढाच विचार करतोय. पण आता एवढ्या जशा जशा नवीन शाखा येत गेल्या तसं त्या शास्त्रातच आम्हाला प्रत्येक शाखाची उपदिशा सापडत गेली आणि त्याच स्थानात सापडत गेली. ओके. म्हणजे कसं हे शक्य झालं मला माहिती. म्हणजे आधी नव्हतं. आधी कुठे होता, आपण काय शिकत होतो. म्हणजे आमच्या काळात 10वी 12वी झालं की काय, 10वी झालं की काय, आर्ट्स कॉमर्स फुल स्टॉप. पण जसजशा शाखा आल्या तसतसं या शास्त्रातून ती दिशा उपलब्ध झाली. तर ती सर्व दिशा सांगणारं स्थान म्हणजे पंचम स्थान. 6वं स्थान हे तुम्हाला कर्ज, शत्रू, तुमचे स्पर्धक, तुमचं नोकरी, हे सगळं दाखवणारं स्थान. आता गंमत कशी असते, जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा तिथे स्पर्धक असतात. मग नोकरीत आपल्या सहकार्याची प्रगती व्हावी, पण माझ्यापेक्षा जास्त नको, नैसर्गिक भाव. आणि हा भाव त्या ऋषीमुनींना माहिती होता, म्हणून त्यांनी तो तिथे एका ठिकाणी मांडला. बरोबर आहे की एकाच वेळी तुम्ही नोकरीत यश मिळवता, प्रगती करता, स्पर्धक वाढवता, आणि त्या तिघांचं कॉम्बिनेशन एका दिशेने जातं. तसं ते 6ष्ठ स्थान. त्याच्यानंतर 7म स्थान व्यावसायिक पार्टनर, बिझनेस पार्टनर. व्यवसाय, नोकरीनंतर व्यवसाय. आणि नोकरी, व्यवसाय आणि सर्व्हिस इंडस्ट्री ह्या तिघांचं कॉम्बिनेशन आपल्याला 7म स्थानातून मिळतं. ओके. हा. त्याच्याशिवाय नातेवाईकांची पण स्थानं आहेत, ही आपण ते दुसऱ्या सर्कलमध्ये, कारण पहिल्याच सर्कलमध्ये सगळे नातेवाईक पूर्ण पर्सनल येतं. मग 7म स्थान हे झालं. 8म स्थान हे तुमचं आयुष्याचं स्थान. आता काय होतं ना, आयुष्याच्या स्थानाला खूप लोक मृत्यू स्थान म्हणतात, पण मी आयुष्याचं स्थान म्हणते. त्याला कारण आहे की एखादा माणूस 78 इयर जगला म्हणजे त्याला 78 वर्ष आयुष्य मिळालं. मग त्याला मृत्यू स्थान म्हणण्यापेक्षा 78 वर्ष आयुष्य देणारं स्थान म्हणजे हे झाले 1 ते 8 स्थान. बरोबर. म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण आलो. पण नंतरची 4 स्थानं कशासाठी, तर ती 4 स्थानं ही सगळ्यात महत्वाची आहे. ओके. 9म स्थान म्हणजे अशी शिदोरी की जी तुम्ही मागच्या जन्मातून येताना या जन्मात घेऊन आलात. मग ते सगळंच ठरवून टाकतं तिथून की तुम्ही कोण होतात, काय होतात, आता काय आहात, आता तुम्हाला नातेवाईक कसे भेटतील, आई वडील कसे भेटतील, तुम्ही कोणत्या कुटुंबात जन्म घ्याल, तुम्ही काय कराल किंवा काय नाही करणार, हे सगळं जे भाग्य असतं ना, ते 9म स्थान. ओके. त्याच्यानंतर भाग्यानंतर येतं कर्म. कारण ईश्वराने एवढीशी का होईना सूट दिलेली आपल्याला. ठीक आहे, आपला जन्म कोणत्या घरात व्हावा ईश्वर ठरवतो. रंग, वय, उंची सगळं ठरवलेलं असतं. आपण कितीही कर्तृत्वाच्या गोष्टी केल्या तरी आपण 2 किलो वजन कमी किंवा जास्त करतो, अर्धा इंच 1 इंच लहान किंवा मोठं होतं. पण तो सगळा ढाचा ठरलेला आहे. मग त्या कर्मस्थानातून ते 10% परिवर्तनची संधी आपल्याला मिळते. 10% कर्म 10%च काम करतात. हो. भाग्याची शिदोरी 99% लोकांचं 10%. पण 1% जे अपवादात्मक व्यक्ती असतात ना, मी तुम्हाला त्या ऋषींचं नावही सांगेल की ज्यांनी अख्खी कुंडली बदलून टाकली स्वतःची. लाखोंमध्ये एखादी व्यक्ती असतो. आज आपण सर्वसामान्यांवर बोलतोय ना. बरोबर आहे. तर 9म स्थान हे भाग्यस्थान, 10म स्थान हे कर्मस्थान. तुम्ही आणलेल्या शिदोरीवर काय पुढे प्रक्रिया करणार ते. त्याच्यानंतर ह्या दोघांची जे मिळून झालं ते लाभस्थान, की तुम्ही या जन्मात काय काय उपभोगणार आहात. ओके. लाभस्थान
मग तुमच्या इच्छापूर्ती तुम्हाला किती पैसा मिळेल, इथला पैसा कोणता की जो तुम्ही स्वतः कमावणार आहात. 10व्या घरातला पैसा तो, 11व्या घरातला पैसा तो जो मी स्वतः कमवणार आहे. हा, आई वडिलांचा पैसा नाही येत त्याच्यात. तो कौटुंबिक प्रॉपर्टी द्वितीय स्थान. द्वितीय स्थान, बरोबर. असं खूप बारीक विभाजन दिलेलं आहे गुरु ऋषींनी. मग 11व्या स्थानात ते होतं. मग त्याच्यानंतर हे सगळं केल्यावर आपण खर्च करतो, व्यय करतो आणि जे काही शिल्लक उरतं ते पुढच्या जन्मात घेऊन जातो, ते 12वं स्थान. खूप सुंदर समजावलं मॅम तुम्ही. म्हणजे मला नाही वाटत की हा पॉडकास्ट कोणी अर्ध्यात सोडून चालला जाईल, इतकं डिटेल त्यांना समजतंय. मग आता यातला जो प्रश्न असेल त्या स्थानावर तुम्ही पोहोचा आणि त्याच्यावर विश्लेषण करा. बरं, आता ही स्थानं आपण पहिली लाईन घेतली. आता दुसरी लाईन येते नातेवाईक. ओके. आपल्या पत्रिकेतून सगळे नातेवाईक आपल्याला कळतात. सॉरी, मला याच्या आधी एक विचारायचं आहे की जे आता तुम्ही 1 ते 12 स्थानं समजवले, आता कुणाच्या हातात जर त्यांची कुंडली असेल तर त्यांना कसं कळेल की मग हे स्थान माझं चांगलं आहे का वाईट आहे, किंवा मी पैसे कमवेल का नाही, ते पुढे येईल का? की हो, नक्कीच येणार. ते आपण घेणारच आहोत. ठीक आहे चालेल. हे सगळ्यात महत्वाचं. हा, ठीक आहे. आता एक ओव्हरऑल आयडिया येऊन गेली प्रत्येकाला कोणतं स्थान कोशाचं आहे. या शास्त्राच्या काही ज्या बेसिक गोष्टी आहे ना, ज्या पाठांतर करायच्या आहेत, त्या सुरुवातीला आपण घेऊन टाकू. म्हणजे एकदाचा कठीण विषय संपला की मग सोपं सुरू होईल फलकथन. बरोबर. मग ते आपण नंतरच्या पार्टमध्ये. येस. तर दुसरं राऊंड जे असतं ना, ते नातेवाईकांचं असतं. या पत्रिकेतून आपल्याला तुमचे काका, मामा, मामांचा मुलगा, मामाचा नातू, मामाच्या नातूचा चुलत भाऊ, असे सगळे नातेवाईक कळतात. ओके. कोणत्याही एका व्यक्तीची तुमच्या हातात पत्रिका असली तर त्याचं संपूर्ण नातेवाईक कसे आहेत, मित्रपरिवार कसे आहेत, हे त्या पत्रिकेतून तुम्ही ओळखू शकता. मग हे कुंडलीचं जे पहिलं पान आहे, तर हे दुसरं सेकंडरी पान आहे, पहिल्याच पानावरचं हे. हो. मग ते ओळखण्याचे काही जे बेसिक आहे बघा, स्थूलतेकडून आपल्याला सूक्ष्मतेकडे जावं लागेल. बरोबर आहे. कारण आपण एकदम सूक्ष्मावर पोहोचलो तर नाही शक्य होणार. मग नातेवाईक अगोदर समजून घ्यावे लागते. तर पुन्हा इथे पहिलं स्थान म्हणजे तुम्हीच स्वतः. मग दुसरं स्थान मध्ये तुमचं कुटुंब म्हणजे टोटल कुटुंब कबिला. मग त्याच्यात सगळे परिवार आलं. तृतीय स्थान तुमची भावंड, म्हणजे इथे लहान भावंड. ओके. आणि गंमत बघा, अगोदर आपण सांगितलं हा परिश्रम आणि परिश्रमाचं स्थान. बरोबर. लहानपणी आपण स्पर्धा कोणाशी करतो? आपल्या भावंडांशी करतो. तिथेच ते परिश्रम करतो. बरोबर. आणि त्यांचंच ते स्थान झालं. ओके. आपल्याला आयुष्यात सगळ्यात जास्त सुख देणारी व्यक्ती कोणती? आई वडील. बरोबर. सुखस्थान तेच आईचं स्थान. आपण या विश्वात येतो तर सर्वात प्रथम आईच्या पोटात 9 महिने राहतो. ती आपली वास्तू असते. जे चतुर्थ स्थान मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, वास्तू आणि सुखाचं स्थान, तेच आईचं स्थान. ओके. म्हणजे अगदी आपण तंतोतंत पुढे जातो. बरोबर. पंचम स्थान हे आपल्या संततीचं स्थान, मुलबाळ. आपल्या स्थानापासून तिसरं स्थान हे आपली भावंड. आईच्या स्थानापासून तिसरं स्थान हे आईची भावंड म्हणजे मामा परिवार. बरं. 6वं स्थान. बरोबर. 7वं स्थान हा आपला वैवाहिक जोडीदार. मग वैवाहिक जोडीदार कसा असेल? काय होतं ना, आजची पिढी खूप विनाकारण वाद घालत बसते की माझा जोडीदार असा. असं नसतं. तुमच्या पत्रिकेत तसं लिहिलेलं असतं. हे खूप डीप होता. त्यामुळे ते स्वीकार करायचं. आणि जेव्हा तुम्ही स्वीकार करताना तेव्हा तुमचं पुढचं आयुष्य खूप चांगलं होतं. ओके. मग तुमच्या प्रथम स्थानापासून दुसरं स्थान हे तुमचं कुटुंब. पण जोडीदाराच्या स्थानापासून सप्तमाचं दुसरं स्थान म्हणजे तुमची सासूरवाडी. बरं. म्हणजे कुठेही तुम्ही जर शोधायला गेलात म्हणजे आश्चर्य वाटतं. कधी कधी आम्ही असे शॉक होतो ना, काय त्यांची म्हणजे कोणती विचारसरणी किती डीप असू शकते. तेव्हा तर त्यांना काहीच माहित नव्हतं काय त्यांची बुद्धी असेल ती. बापरे. अगदी शार्प पोहोचलेले. मग त्याच्यानंतर वडील जेव्हा आपण बोलतो तेव्हा वडील आपल्या समोर 2 भूमिकेत असतात. एक वडील म्हणून ते आपल्याला भरण पोषण करणं, जबाबदारी करणं. आणि वडील म्हणून ते आपल्याला कौटुंबिक संस्कार देतात. ती जी भूमिका असते, वडील, मुलगा, आजोबा, कौटुंबिक परंपरेची, असे 2 वेगळ्या भूमिका झाल्या. यांना एकत्र नाही करतायत. बरोबर. तर आपल्या ऋषीमुनींनी 9व स्थानावरून कौटुंबिक प्रक्रियेचे वडील आणि 10व स्थानावरून जे ते या जन्मात आपल्याला कर्म देतायत ते, 11व्या स्थानावरून आपले मित्र आणि मोठी भावंड कसे आहेत ते आपण ओळखू शकतो. मग आम्ही सांगतो एखाद्याला की तू मित्रांवर डोळे झाकून विश्वास कर,
ते तुला प्रगती करून देतील. बरोबर एखाद्याला सांगतो काही कर, मित्राने तुला काही सांगितलं तर अजिबात विश्वास करू नको. बरोबर आहे. नुकसान होणार असेल कर हा. काय, त्यात तुम्हाला ते पत्रिकेत त्याचं 11वं स्थान दिसतंय. सगळ्यांना दिसणार आहे आज नंतर. आज तर आज नंतर तुम्ही सगळे ओळखणार आहात की आपण काय करायचं आहे. आणि मग जसं आईपासून 3रं स्थान आईची भावंड, तसं वडिलांपासून 3रं स्थान वडिलांची भावंड म्हणजे काका परिवार, काका आत्या. बरोबर ते आडवे असतात. म्हणजे अख्खे नातेवाईक इथे आले, सगळे नातेवाईक आले. बरोबर. मग त्याच्यानंतर शारीरिक अवयव. समजा एखाद्याला त्रास होतोय शरीराच्या कोणत्या, सगळ्यात मोठा इश्यू आहे आज. आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही जगात कुठेही जा यशस्वी होतात. बरोबर. तर कुंडलीतलं 3रं जे सर्कल आहे ते आरोग्याशी संबंधित. तेही इतकं सोपं केलेलं आहे की पहिलं स्थान म्हणजे तुमचं डोकं, 2रं स्थान गळा, अशा पद्धतीने वरून खालपर्यंत शरीराचा प्रत्येक पार्टचं एक स्थान ऋषी मुनींनी डिसाईड केले. मला वाटतं तो नकाशा आपण शेअर करून टाकू. हो, स्क्रीनला लावून देईल मी तेवढं. म्हणजे आपला वेळही वाचेल आणि लोकांना इझिली स्क्रीनशॉट काढून घेतील. येस. तर ते सोपं होईल. बेस्ट. म्हणजे कुंडलीची ही झाली 12 स्थानं. बरोबर. म्हणजे आपले जर 12 स्थानं पूर्ण झाली, मग ते जेव्हा एखाद्याला एखादा आजार असतो, बघा काय होतं ना, कुंडलीत एवढी सूक्ष्मता आहे की एक जण माझ्याकडे आलं की मला ऍसिडिटीचा त्रास होतोय. मी पत्रिका पाहत होती. मी त्यांना म्हंटल तुम्ही जेव्हा उजव्या कुशीवर वळून झोपता ना तेव्हा ऍसिडिटी वाढते. त्यांनी माझ्याकडे असं पाहिलं, कारण त्यांनी काही विचार केलेला नव्हता. असं कोण सांगू शकतं ना, डॉक्टरांशिवाय कोण सांगू शकतं? डॉक्टरांनी सांगणार. मग ते, आणि त्यांनी स्वतःही विचार केलेला नव्हता. घरी गेले, 2 दिवसांनी फोन आला, हो मॅडम उजव्या कुशीवर वळल्यावर ऍसिडिटी वाढते. त्याचं कारण काय? कारण आपल्या पत्रिकेत उजवी कुशी आणि डावी कुशी पण वेगवेगळी दिली. एवढं सोपं आहे ते. तर हे झालं मेडिकल साठी. मग ही 12 स्थानं झाली. आता त्याच्यानंतर ग्रह आणि मग राशी. बरं. कारण राशी कार्य करतात ग्रहांच्या माध्यमातून. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, राशी या काल्पनिक आहेत. राशी या काल्पनिक आहेत. बघा, या कसं होतं ना की 360 अंशाचं पूर्ण सर्कल. बरोबर. मग त्याचा पत्ता शोधायचा. तो पत्ता तुम्ही कसा शोधणार? तर ऋषींनी काय केलं की ते 360 अंशाला 30 अंशात विभागणी केली. हा. मग 0 ते 30 अंश ही कल्पनेत आखलेली एक राशी. मग त्या काल्पनिक झाल्या की नाही. नक्षत्र प्रत्यक्ष असतात. मग या 360 अंशात 27 नक्षत्र आहेत, ती प्रत्यक्ष आहे, पण राशी काल्पनिक आहे. असं जरी असलं तरी ग्रह परिणाम देतात ते राशीच्या माध्यमातून. हा. मग 12 ग्रह समजली. आता त्याच्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जाऊ. तर जो पहिल्या स्थानात अंक आला होता तो तुम्ही लिहिला असेल, तुम्ही तुमची पत्रिका पाहिली असेल. त्याच्यात आता 2रा अंक लिहा, जिथे तुमचा चंद्र आहे त्याच्या शेजारी येणारा अंक. मग आपण त्या एकेका अंकाला समजून घेत पुढे जाऊ. बरोबर. मग आता 1 ते 12 पैकी कोणताही अंक येऊ शकतो. समजा तिथे 1 अंक आला असेल तर तिथे तुम्ही लिहा मेष आणि मंगळ. याचा अर्थ असा होतो की तुमची राशी मेष असून मंगळ हा त्या राशीचा स्वामी आहे. हा. तिथे जर 2 अंक आला असेल तर तुम्ही लिहायचं 2 वृषभ शुक्र. मॅम, हे अंक आता आपण कुठे बोलतोय? पहिल्या स्थानाला का? पहिल्या स्थानामध्ये 1 अंक असेल तर मेष आणि मंगळ लिहा. 2 अंक असेल तर आता तुम्ही म्हणजे एकदम पुढचं विश्लेषण. त्यांना जो वरच्या कप्प्यातलं जे सेंटरचं घर आहे, तिथून आपण अँटी क्लॉकवाईज सुरू करतो, ते प्रथम स्थान. बरोबर. मग तिथे जर 2 अंक असेल तर वृषभ शुक्र. बरोबर. 3 अंक येत असेल तर मिथुन बुध. 4 अंक येत असेल तर कर्क चंद्र. 5 अंक आलेला असेल तर सिंह रवी. याचा अर्थ तुमची लग्न रास सिंह असून रवी हा त्याचा स्वामी आहे. 6 अंक असेल तर कन्या बुध. म्हणजे तुमची रास कन्या असून बुध हा त्याचा स्वामी आहे. 7 अंक तूळ शुक्र. हे खरं तर सगळेच 1 ते 12 लिहून घ्यावे. करेक्ट. प्रत्येकाने लिहून घ्या. त्याच्यानंतर 8 अंक वृश्चिक स्वामी मंगळ. 9 धन्यू राशी स्वामी गुरु. 10 मकर राशी स्वामी शनी. 11 कुंभ राशी स्वामी शनी. आणि 12 मीन राशी स्वामी गुरु.
ओके. मग 1 ते 12च अंक असतील. बरोबर. आता इथे तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व पटकन पुढे समजणार आहे. तर तुम्ही तो अंक लिहिला असेल, त्याच्यावरून तुम्हाला तुमची राशी कळली. याच पद्धतीने जो अंक तुमच्या चंद्रा शेजारी असेल त्याची राशी सुद्धा तुम्ही लिहून घ्या. म्हणजे लग्न राशी आणि चंद्र राशी या 2 अत्यंत महत्वाच्या राशी असतात. लग्न राशी आणि चंद्र राशी. ओके. याच्यावर तुमचं सगळं व्यक्तिमत्व ठरत असतं. बरोबर आहे. आता समजा ज्याचं 1 अंक आला तर त्याचं थोडक्यात विश्लेषण करू का व्यक्तिमत्वाचं, म्हणजे लोकांनी स्वतःच टॅली करून घ्यायचं. हो, बरोबर बरोबर, करा मॅम. मग जर तुमच्या पत्रिकेत आता आपण सांगितल्याप्रमाणे 1 अंक आला असेल, मग तो लग्न स्थानात आला असेल किंवा चंद्राच्या शेजारी आला असेल, तर तुम्ही अगोदर कृती करतात मग विचार करतात. म्हणजे हा तुमचा एक नैसर्गिक धर्म आहे. गुण झाला. प्रथम कार्य मग विचार. म्हणजे हे कुठेही जातील ना तर अगोदर कृती सुरू करून देतील. समजा तुम्हाला इथून पिंपरी चिंचवडला जायचंय, तर जनरल मनुष्य काय करतो की अगोदर पाहतो किती वेळ लागणार आहे, कशाने जायचं. बरोबर. त्या समजा 1 तास लागणार असेल तर आपण 1 तास अगोदर निघतो. बरोबर. ते तसं नाही करणार. ते पहिले निघतील, मग त्याच्यानंतर GPS वर पाहतील किती वेळ लागणार आहे, कोणत्या रस्त्याने जायचं. हा त्यांचा नैसर्गिक धर्म आहे. कारण की मेंढा हे त्यांचं प्रतीक आहे. मेंढा जाऊन भिडणं. मंगळ हा सेनापती आहे. मला सांगा, सेनापती जर स्वतः विचार करत बसला तर चालणार आहे का? नाही. राजाची आज्ञा आली त्याने फॉलो करायचा. बरोबर. म्हणून ते विचार न करता कार्य करतात आणि थेट प्रश्नाला भेटतात. आता किती लोकांनी या गोष्टीशी रिलेट केलं असेल, त्यांनी सरांना चॅनलवर नक्की सांगावं की मी रिलेट केलं. बरोबर. 2 शक्यता, एक तर तुमची लग्न रास मेष असेल किंवा चंद्र रास मेष. पण अशी जशी एक याच्यातही सूक्ष्मता असते, पण ते आज आपण तेवढी नाही एवढं नाही करता, एकदम डिटेल अति होतं. मग आता समजा ज्यांनी लिहिलंय तिथे 2 अंक तुम्हाला आला असेल तर तुम्ही समजून घ्या तुमच्यावर शुक्राचा मोठा प्रभाव आहे. वृषभ रास आहे. हौस मौज, आनंदी राहणं, इतरांना आनंदी राहू देणं, लक्झरी लाईफ या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं. जगातलं कठीणातलं कठीण काम यांना देऊन द्या, काम करतील, पण हे दाखवणार नाही की खूप थकले किंवा खूप काही, शांतपणे काम करतील. यांच्यावर जबाबदारी सोपवा आणि तुम्ही निवांत राहा. ते काम 100% होतं. कुठेच आवाज नाही, काही नाही, शांतपणे काम झालेलं असतं. काम करून पुन्हा शांतपणे जाऊन बसून जातात. म्हणजे वृषभ चालतो सावकाश पण जिंकतो हमखास. ही त्या वृषभ राशीचे तुमचं वैशिष्ट्य. बघा आता किती लोकांनी टॅली केलंय, कारण हे मी खूपच शॉर्ट सांगितलं. वृषभाचे अनेक वैशिष्ट्य पण एवढं तर ज्यांनी केलं असेल रिलीट त्यांनी चेतन सरांना सांगावं. कमेंट मध्ये सांगा की चेतन सरांना सांगावं. त्याच्यानंतर तिथे जर तुमचा 3 अंक आला असेल, मग ती लग्न रास असेल किंवा चंद्र रास असेल, तर याचा अर्थ तुमची रास मिथून झाली. मिथून. मग मिथूनचं वैशिष्ट्य काय की ते प्रत्येक वेळी 2 गोष्टी एकाच वेळी करतात. एकाच वेळी 2 गोष्टी करणारे लोक म्हणजे मिथून. सतत बोलत राहतील. म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात ऑफिसमध्ये, समोरून मिथून व्यक्ती आली, ती नॉनस्टॉप बोलते आणि तुम्ही विसरून जातात की तुम्ही आलात कशासाठी होता. बरोबर. किंवा कितीही कठीण काम असलं, आता आपल्याला जेव्हा एखादं मानसिक टेन्शन असेल तर आपण फक्त काम करतो, पण तुम्ही जर मिथून असाल ना तर तुम्हाला त्या कामात सुद्धा चेंज हवं असतं. म्हणजे काम करता करताच मध्ये एखाद्या वेगळ्याच विषयावर किंवा अनुभव सांगायचा ना, समजा आपण ऑफिसमध्ये एखाद्या टॉप विषयावर काम करतोय, खूप काळजीत आहोत, आपल्यात एखादा जर मिथून असेल ना, तो 5-10 मिनिटं काम करेल आणि मध्येच काल ना मी पिझ्झा ऑर्डर केला होता, त्या डिलिव्हरी बॉय अशा काहीतरी गोष्टी ते सहज सांगतात. आणि दोन्ही कामं ते परफेक्ट करतात. म्हणजे त्यांच्या भावना सुद्धा ते सगळं. म्हणजे आता माझ्याकडे एक जातिका होती ना, तिचं वाद सुरू होतं तिच्या जोडीदारासोबत. बरोबर. नर्वस झाली. म्हटलं का ग काय झालं? ती म्हणे मी कन्फ्यूज आहे, एक मन रडतंय आणि एक मन बोलतंय. म्हणजे तिला स्वतःची रिॲक्शन ठरवायला सुद्धा तिच्या समोर 2 पर्याय आले. तसं ही खूप सुंदर रास आहे. मिथून रास आहे. अगदी मनापासून मोकळी, हसून खेळून बोलणारी, आनंद देणारी, आनंद पेरणारी. बरोबर. पण ती दी स्वभाव आहे.
ड्युएल पर्सनॅलिटी. ड्युएल पर्सनॅलिटी आहे. एका वेळी त्यांना कायम 2 लागतात, म्हणजे त्यांना विवाहस्थळ येतात ना 2 येतात. हो का? जोपर्यंत येत नाही तोपर्यंत येत नाही, आले तर 2 येतात. अरे बाप ना. हा, यांचं काही लग्न पण 2 होतात असं काही ना. त्याच्यासाठी वेगळी कारण असतात. बरं. प्रत्येक मिथुनचे 2 तसं नाही होत. पण आहे का पॉसिबल? शक्यता यांच्या बाबतीत इतरांपेक्षा 2% अधिक एवढंच म्हणू बरं, शकतो, बरं. पण लग्न हा विषय नाही. तसं नाही होत. हा, जुळी संततीच्या बाबतीत हे आघाडीवर असतात. मिथुन. ओके. जुळी संततीला आघाडी, आणि विशेषतः जर पंचम स्थानात मिथुन रास असेल हा, तर जुळी संततीची संधी जास्त होणार असते. जास्त असते पॉसिबिलिटी. बऱ्यापैकी जास्त असते. हा, ओके. त्याच्यानंतर कर्क रास, अत्यंत संवेदनशील, प्रेमळ, सोज्वळ, सगळ्यांशी प्रेमाने वागणारी, आणि एवढी प्रेमळ असली तरी तिला आपण कमजोर समजू नये. कर्क राशीच्या लोकांना. कारण एखादा वाघ आपल्या पिल्लांचं ज्या ताकदीने रक्षण करेल त्याच्यापेक्षा अधिक ताकदीने कर्क जातक आपल्या कुटुंबाचं रक्षण करतात. ओके. त्यांच्या दृष्टीने त्यांचं कुटुंब हे त्यांचं विश्व. बरोबर. आणि त्यासाठी ते पाहिजे तसे परिश्रम घेतात. मग जर तुमचा 4 अंक आला असेल, एक तर लग्न राशीत किंवा चंद्र राशीत, तर तुमचा हा स्वभाव असेल की तुमचं संपूर्ण विश्व म्हणजे तुमचं कुटुंब, आणि त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही स्वतःला कितीही त्रास करून घ्याल पण त्यांचं रक्षण कराल. कर्क राशीच्या लोकांचा हा स्वभाव आहे. मग ज्यांचा 4 आला असेल त्यांनी टॅली करा. बरोबर. झालं किंवा नाही झालं, दोन्ही गोष्टी आहे, तरी कमेंट करावी. बरोबर आहे. येस. मग त्याच्यानंतर 5 अंक आला असेल तर सिंह. हे लोक राजा लोक असतात. स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, कमी बोलतात, थेट बोलतात, काम करतात, नेतृत्व यांच्याकडे जन्मतः असतं. म्हणजे एक गोष्ट सांगायची तर एकदाच एक गोष्ट आवडतात तुम्हाला. मजा भारी वाटतं. एक्झाम्पल आले मी. नाही, छोटीशी गोष्ट. जंगलात सगळ्या प्राण्यांची सभा भरलेली. ओके. सगळे प्राणी बसलेले, मी राजा होणार, मी राजा होणार. ससा म्हणतो मी जोरात पळतो, हत्ती म्हणतो मी सगळ्यात मोठा, वगैरे वगैरे. सिंह झोपलेला असतो. तो जागा होतो, मान हलवतो, येतो, म्हणतो काय चाललंय? म्हणे राजा कोण? मी आहे ना, फुल स्टॉप. राजा म्हणजे सिंहच. नेतृत्व तेच. ते जिथे उभे असतात तिथे आजूबाजूचे लोक यांचं नेतृत्व सहज मान्य करून टाकतात. ओके. यांना सांगावंच लागत नाही. त्यांचा रुबाबच तसा असतो. रुबाब, चालणं, व्यक्तिमत्व, बोलणं. प्रश्न गरीब श्रीमंताचाही नाहीये. ती त्यांची इनबिल्ट पर्सनॅलिटी असते की हे त्यांच्याकडे नैसर्गिक असतं. ओके. राजा जेवढी जबाबदारी अंगावर घेतो तेवढी हे लोक घेतात. सगळ्या गोष्टी जबाबदारीने पूर्ण करतात. ओके. त्यामुळे सिंह हा असाच असेल. मग जर तिथे तुमचं डिलीट करत असाल तर सांगा. 6 अंक आला असेल तर तिथे कन्या रास येते. ओके. 6ला कन्या रास. ती बुधाची रास आहे. अत्यंत मस्त मांडणी, बारीक काम, प्रत्येक गोष्टीत चूक काढणं, समोरच्याला शांततेने चूक सांगणं, समोरचाही ऐकून घेतो. किंवा कन्या राशीला एका शब्दात सांगायचं ना तर परफेक्शनिस्ट. कन्या एवढूसही त्यांना असं तसं चालत नाही. म्हणजे समजा घरातली वस्तू 1 इंच जागा बदलली, हे बाहेरून आले तर ते पहिला प्रश्न विचारतील की ती जागा कोणी बदलली. तंतोतंत शब्द. घरातल्या प्रत्येकाची काळजी घेतील. यांच्या अपेक्षा छोट्या असतात. आनंदाने जगणं, आपली जी सिस्टीम असेल, चौकट असेल, ती तशीची तशी ठेवायची. ती चौकट बिघडायला नको, एवढीच त्यांची अपेक्षा असते. बरोबर. आणि तेवढ्या जबाबदारीने ते कुटुंब चालवतात, घरातली स्वच्छता मेंटेन करतात. राग आलं तर बोलत काही नाही, घरात स्वच्छता करत स्वतः करत बसतील. कारण ती त्यांचा नैसर्गिक भाव आहे. आणि कितीही कन्या जातक असतील, आता शेकडोने असतील, हजारोने असतील, तेव्हा आपण चॅनलवर बोलतोय, बरोबर, तेव्हा प्रत्येकाने स्वतःला टॅली करावं. मग आता इथे थोडासा फरक कसा होतो ना की कन्या महिला असेल तर ती घरात साफसफाई करेल, ती वर्किंग वुमन असेल तर ती पुस्तकं काढेल, झटकेल, पुन्हा लावेल. ऑफिस मध्ये असा तर फाईल इकडून तिकडे सेटिंग करतील, पण करतील हेच. बरोबर. त्यांचं कामच ते परफेक्शनिस्ट असतं. राईट. मग तिथे जर तुमचा 7 अंक आला असेल तर तुमची रास तुळा येते. मग तुळ लग्ना किंवा तुळ रास दोघं येऊ शकतं. बरोबर. तुला नावातच एक तौलनिक असतं. ओके. बॅलन्स. हे लोक समोरच्यांना दुखवत नाही.
नाही दुखवत. सौंदर्य आहे, पैसा आहे, लक्झरी आयुष्य आहे, ब्रँडेड आयुष्य आहे, पण हे समोरच्यांना दुखवत नाही. समजा आता माझ्याकडे मुली येतात, स्थळं आलेली असतात, मग 3 स्थळं समजा एक मुलगी होती, ती आली होती, एक मुलगा सुंदर होता, स्मार्ट होता, एक पैसेवाला होता आणि एक समजदार होता. तुम्हाला ते त्यांच्या पत्रिकेवरून कळून गेलं, कुंडलीवरून? हा. मग तिला सगळं सांगितलं. मग ती काय म्हणते, मी कुणाला हर्ट नाही करू इच्छित. अगं असं नाही चालत, तुका तिघांशी लग्न करणार नाही, तुला एकाशी ठरव. मग ते एक निवडतात आणि आनंदाने जगतात. म्हणजे ती त्यांची नैसर्गिक भाव झाला की आपण कुणाला आपल्यातर्फे त्रास देऊ नये, त्रास नको द्यायला. बरोबर. हा, एवढी त्यांची ती सहज प्रवृत्ती असते. आणि येतात आमच्याकडे, तुला मुलगी असो की मुलगा असो, त्याची भूमिका हीच असते की नकार कसा देऊ, समोरच्याला वाईट वाटेल का, स्वतः टापटीप राहतील, स्वच्छ राहतील, कपडा हलका की भारी हा प्रश्न नाही, पण जो काही असेल व्यवस्थित असेल. त्याच्यानंतर वृश्चिक रास, 8 नंबर असेल. 8 नंबर. 8 नंबर जर तुमची लग्न रास किंवा चंद्र रास आली असेल तर ती वृश्चिक रास. अत्यंत गूढ, चिंतनशील, यांच्यातही नेतृत्व असतं. मंगळाची रास, मंगळाचं स्थिर पाणी म्हणजे वृश्चिक रास. यांच्या मनात काय आहे कोणीच ओळखू शकत नाही. निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येणारी म्हणून प्रचंड संघर्ष घेऊन ही या पृथ्वी तलावर येते. वृश्चिक रास. संघर्ष अफाट असतं, कर्तृत्व अफाट असतं. जिथे हात घालतील तिथे सोनं करतील. बापरे. अपयश यांना माहिती नसतं, किंबहुना यश येईपर्यंत ते बसत नाही. त्यांना सांगावं लागतं, आता जरा थोडी विश्रांती करा, काम काम काम, मी हे करून दाखवेल, असं त्यांचं सगळं असतं. बरोबर. कौटुंबिक त्यांना काळजी असते, कुटुंबाची काळजी घेतील. आणि असं छान असतं त्यांचं. राग पटकन येईल, तेवढ्या लवकर राग निवळेल, राग धरून नाही बसणार, सोडून देतील. वृश्चिकवाले लोक नाही सोडून देतील, म्हणजे तुम्हाला असं वाटेल मनात राहील त्यांच्या. म्हणजे एक वृश्चिक राशीचा तुमचा पुण्याचा जातक होता, त्याच्या एका हॉटेलमध्ये भांडण झालं, तर नंतर त्या हॉटेलचा मालक बदलून गेला, पण हा जातक परत त्या हॉटेलमध्ये गेला नाही. ओके. गेलाच नाही. ते तुम्हाला अवॉइड करून टाकते, कट, त्याच्या आयुष्यातून तुमचा पत्ता कट. बरोबर. अशी ही वृश्चिक रास. किती रिलेट केलं अवश्य सांगा. लग्न रास किंवा चंद्र रास. मग आता तिथे जर तुमचा 9 अंक येत असेल तर 9 अंक आला, याचा अर्थ तुमची धनुरास गुरुदेवांची. आता गुरुदेवांच्या 2 राशी, एक अग्नितत्वात येते, एक जलतत्वात येते. ओके. तर धनु ही अग्नितत्वात येणारी रास, टार्गेट ओरिएंटेड, आणि त्यामुळे जे ध्येय निश्चित करतात त्या दिशेने वाटचाल करतात. डिसिप्लिन पण असतात. यांच्या अष्टमात चंद्र येतो, कर्क रास येते, यांच्या अष्टमात कर्क रास येते. ओके. हे सुद्धा निर्णय घेताना सातत्याने खूप वेळ घेतात. फिरण्याची प्रचंड आवड असते. आनंदाने जगणं, कला, कौशल्य याची पण प्रचंड आवड असते. त्यामुळे रोज नवीन संशोधन घेणं, रोज नवं, रोज हवं, यांना हवंच असतं. जर एखाद्या मुलीला लग्नाचं विचारलं तर ती म्हणेल मी पहिले भारत फिरेल, फॉरेनला जाईल, त्याच्यानंतर लग्नाचं बघेल. किंवा धनु असली तर, किंवा तिचं समजा एखादं वर्कशॉप असेल तर ती पहिले त्याला महत्व देईल, मग संसाराला. पण त्या दोन्ही गोष्टी सांभाळतात. बरोबर. त्यांच्या सोबत जर एखाद्याला लग्न करायचं असेल तर त्याला सुद्धा त्याच्या सारखंच असलं पाहिजे, मग तो मुलगी असो मुलगा असो. बरोबर. तुम्हाला जर धनु जोडीदार हवा असेल ना तर तो आयुष्य तुमचं खूप सुंदर करेल, कारण त्यांना ती कला आहे त्यांच्याकडे. बरोबर. नैसर्गिक गिफ्ट आहे त्यांच्याकडे ते, पण मग तुम्हाला सुद्धा त्याच्याच अनुषंगाने वागावं लागेल. बरोबर. त्याच्यानंतर तिथे जर 10 अंक आला असेल तर तुमची रास ठरते मकर, स्वामी ठरतो शनी. आता ही शनिदेवांची परिश्रमी रास, खूप परिश्रम करते. त्यांना फारसं काही नाही मिळालं तरी हरकत नाही, शांतपणे इतरांना ते पुढे करतात. इतरांना मदत करण्यात ही रास खूप आघाडीवर असते. सतत इतरांचं करतील, मनापासून करतील, फारशी अपेक्षा बाळगत नाही. निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानात ही रास येते, त्यामुळे कर्म करत राहणं हा त्यांचा नैसर्गिक धर्म असतो. तर अशी ही कर्मप्रधान रास मकर रास. ओके. त्याच्यानंतर 11 अंक असेल तर कुंभ रास. 11ला कुंभ, सेकंड लास्ट. ही शनिदेवांची लाडकी रास, अत्यंत बुद्धिमान रास. कुंभ रास एकटी रास आहे की जिथे
2 राशी आहेत अशा की जिथे कोणताही ग्रह नीचीचा होत नाही. ओके. मग या राशीत ग्रह सकारात्मकच फळं देतात. बरोबर. आणि निसर्ग कुंडलीचं जे लाभस्थान असतं ना ते इच्छापूर्तीच असतात. ओके. त्या राशीत जो ग्रह येतो तो शुभ फळं द्यायला बाध्य असतो. त्यामुळे ही रास खूप बुद्धिमान, शांत राहणारी, मर्यादित बोलणारी, जेव्हा बोलते तेव्हा समोरच्यांना ऐकण्याशिवाय पर्यायच नसतो. अशा पद्धतीने त्यांची मांडणी असते, बुद्धिमान मांडणी असते. फार आवाज करतील नाही, शांत राहतील पण ठाम राहतील. सगळ्यात वेगळी बुद्धिमान कर्तृत्ववान रास म्हणजे कुंभ रास. त्याच्यानंतर येते ती मीन रास. 12वी रास. गुरुदेवांची जलतत्वाची अत्यंत प्रेमळ रास. खाणं खाऊ घालणं, सगळ्यांशी प्रेमाने राहणं. त्यांची स्वप्न छोटी छोटी असतात आणि त्यांची स्वप्न स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त असतात. म्हणजे एक छानपैकी मुलगी, मोठ्या ऑफिसमध्ये तिला जॉब आलेला, तिला गाण्याची कलेची आवड, तिने तो जॉब सोडून गावात संगीताचा क्लास उघडला. तिच्या त्या क्लासमध्ये एक मुलगी आली, तिने गाणं शिकलं आणि ही खुश की आयुष्य म्हणजे फक्त स्वतः मिळवणं नव्हे तर दुसऱ्यांच्या आयुष्यात परोपकारी असतात ते लोक, म्हणजे खूप असतात. कारण ती निसर्ग कुंडलीच्या व्यवस्थानात येते ना, तिथे संपते, ती शेवटची रास आहे. बरोबर. तर त्यामुळे अशी ही मीन रास. 12 अंक. मीन रास हा कधीही दुसऱ्यांचा थोडा अधिक विचार करते, सगळ्यांशी प्रेमाने राहते, तर छान कामं करते. समजा एखादी तुमच्या टीम मध्ये मीन व्यक्ती असली आणि एखाद दिवस ती आली नाही तर प्रत्येकाला कुठेतरी हुरूर वाटते की आज ती व्यक्ती नाही आहे. खूप बोलेल का, तर तसंही नाही, पण तिचं असणं हे सगळ्यांना जाणवतं, हवं असतं. तर हे जर तुम्ही रिलेट केलं असेल तर सांगाल. आता म्हणजे आपण पहिले 12 स्थानं पाहिली. बरोबर. त्या 12 स्थानांमध्ये येणारे अंक पाहिले, म्हणजे पहिल्या स्थानातल्या अंकाचा आपण आता अभ्यास केला. बरोबर. त्याच्यावरून आपण बाकीच्या स्थानांचा करणार आहोत. आणि त्याच्यानंतर येतात 9 ग्रह. 9 ग्रह. ग्रह शेवटी आपण हे करतो. थोडक्यात काय असतं ना की स्थान कायम राहतात, राशी बदलतात. म्हणजे तिथला जो अंक असतो तो राशी इंडिकेट करते. जसं आपण आता सगळ्या सांगितल्या की कोणता अंक कोणती राशी इंडिकेट करतो. स्थानं तीच राहतात. प्रथम स्थान हा प्रत्येकाचा कायम प्रथम स्थानच राहील, फक्त तिथे 1 ते 12 अंकाप्रमाणे त्याची राशी बदलेल. राशी बदलली की परिणाम बदलतात, कारण ग्रह राशीच्या माध्यमातून फळं देतात. आपल्या पराशर ऋषींनी सांगितलेलं आहे की ग्रह समजून घ्यायचे असतील तर माणसं समजून घ्या, आणि माणसं समजून घ्यायची असतील तर ग्रह समजून घ्या. बरोबर. कारण ग्रह जेव्हा तुम्ही समजून घेतात तेव्हा तुम्हाला थेट ज्योतिषशास्त्र सांगता येतं. आणि ग्रह माणसासारखे असतात, वेगळी नाही. मग ग्रह कशी लक्षात ठेवायची, तर पाठांतर करायची गरज नाही, सोपं असतं. कारण त्याचं कारकत्व एवढ्या सोप्या पद्धतीने मांडलेलं आहे ऋषीमुनींनी. तर आपल्याला जर त्याला कठीण केलं तर आपला आणि आपल्या विद्यार्थ्यांचा वेळ जातो. त्याला सोपं करायचं. तर ग्रह म्हणजे काय, पहिला ग्रह रवी. आता रवी म्हटलं की त्याला एका शब्दात लक्षात ठेवायचं, अधिकाराचा कारक. रवी म्हणजे अधिकाराचा कारक. आणि हे सगळ्यांना माहितच आहे. अधिकार आला म्हणजे राजसत्ता आली, अधिकार आला म्हणजे वडील आलेत, अधिकार आला म्हणजे रवी सूर्य आला, तो सगळ्या ग्रहांचा राजा आहे. बरोबर. आणि म्हणूनच रवी हा अधिकाराचा कारक. हा रवी पत्रिकेत तुमच्या प्रबळ असेल, उच्च राशीचा असेल, स्वराशीचा असेल, मित्र राशीत असेल तर तो तुम्हाला सकारात्मक ठरेल. अर्थात पुढच्या टप्प्याला आपल्याला मित्र राशी, स्वराशी सांगायला लागतील, उच्च राशी पण सांगायच्या आहेत, त्या आपण सांगू तुम्हाला. तर रवी हा अधिकाराचा कारक. तुम्हाला सरकारी नोकरी हवी आहे, यश हवं आहे, प्रतिष्ठा हवी आहे, आरोग्य हवं आहे, तर या सगळ्या गोष्टींचं कारकत्व रवीकडे जातं. बरोबर. मग रवी नंतर येतो चंद्र. चंद्र हा प्रसिद्धीचा कारक. चंद्र मन आहे, चंद्र आई आहे, चंद्र प्रेमळपणा आहे, चंद्र संवेदनशीलता आहे. तुम्हाला प्रसिद्धी हवी असेल, काही लोकांना पैसा हवा असतो, काहींना प्रसिद्धी हवी असते, काहींचा व्यवसाय असा असतो की जो प्रसिद्धीच्या अनुषंगाने येतो. चंद्र स्वतः वेगात फिरतो आणि त्या वेगात तुमची प्रसिद्धी सुद्धा करतो. तर चंद्र हा प्रसिद्धीचा कारक. त्याला एका शब्दात लक्ष, म्हणजे एका शब्दात ग्रह व्यक्त होत नाही, त्याच्या कारकत्वाचे हे विविध भाग आहे. पण पहिल्या क्षणी स्थूळ अभ्यास करताना जर आपण एका शब्दात त्याला लक्षात ठेवलं
तर पुढचे त्याच्याशी संलग्न असतात. आता रवीचं कसं संलग्न आलंय तसं चंद्राचे आले, तसेच मंगळाचे येतील. ओके. आता मंगळ म्हणजे काय, एका शब्दात सांगायचं तर तो सेनापती आहे, अग्रेसिव्ह आहे, धडाडीचा आहे. मग हे पर्यायाने शब्द येतात. बरोबर. कर्तृत्ववान आहे. सेनापती हा सतत सक्रिय असतो. मग तो कोणत्याही आघाडीवर असला तरी तो रक्ताचा कारक आहे, तो भावंडांचा कारक आहे. हा, मग या सगळ्या गोष्टी मंगळाशी रिलेट झाल्या. हा प्रश्न या संदर्भातला कोणताही प्रश्न असला तर मग मंगळ पाहायचं, त्याला अनुषंगाने असलेलं स्थान पाहायचं, जे आपण सगळ्या स्थानांची कारकत्व दिली. बरोबर. मग स्थान, ग्रह, राशी या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे फळ. बरोबर. ते पण आपण विश्लेषण करू. मग मंगळ हा रक्ताचा वगैरे कारक झाला. त्याच्यानंतर बुधाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचेचं कारक, बोलण्याचा कारक, लेखन कला, वाचन कला ही त्याच्यात येते. व्यापार बुधाचं कारकत्वात येतं. बरोबर. त्यामुळे दोन लोकांचं डील प्रॉपर करून आणणं हे बुधाच्या कारकत्वात येतं. बिझनेस करायचं बुध ठरवतो. बिझनेस माइंड हा बुध आहे. व्यापार बुधाचा कारक आहे. बरोबर. म्हणजे एका शब्दात जरी तुम्ही बुध वाचा असं लक्षात घेतलं, आता व्यापार तुम्ही कराल तर तुम्हाला बोलण्याचं कौशल्य हवंच आहे. बरोबर. भाषण द्यायचं म्हणजे बोलण्याचं कौशल्य हवंच आहे. बरोबर. म्हणजे एकदा तुम्ही बुध आणि वाचा हे दोन शब्द लक्षात घेतले की त्याची पुढची कारकत्व तुमच्या सहज लक्षात येतात. बरोबर. बुध म्हणजे प्राथमिक ज्ञान आणि गुरु म्हणजे सखोल ज्ञान, गुरु म्हणजे डीप ज्ञान, गुरु म्हणजे मार्गदर्शक, गुरु म्हणजे तज्ञ. कोणत्याही विषयातलं तज्ञ मार्गदर्शन म्हणजे गुरु. म्हणजे प्राथमिक शिक्षणासाठी बुध पाहिलं तर उच्च शिक्षणासाठी आपण पुन्हा गुरु पाहतो. ओके. तज्ञता हासिल करायची तर गुरु हा आयुष्यातील सगळ्या गोष्टी सांभाळतो. म्हणजे तुमची संतती होणं याच्यासाठी गुरुबल आवश्यक, लग्नासाठी आवश्यक, म्हणजे संतती, विवाह, योग्य मार्गाने अर्थार्जन, संसार सुख, या सगळ्या गोष्टी ठरवणारा तो गुरु. आणि म्हणून गुरुचं महत्व आहेच. म्हणजे अजून जर गुरुचं महत्व सांगायचं झालं तर आपल्या पत्रिकेत असं गुरुच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटलं जातं. अमृत दृष्टी. हा. ओके. याला पर्यायाने येणारी गोष्ट सांगते. प्रत्येक ग्रहाला 7वी दृष्टी असते. म्हणजे ग्रह ज्या स्थानात असतो तिथे प्रभाव करतो आणि 7व्या स्थानावर करतो. पण 3 ग्रहांना एक्स्ट्रा दृष्टी आहे. त्यातला एक गुरु, मंगळ आणि शनी, ते आपण नंतर पुन्हा घेऊ. तर गुरुची ती अमृत दृष्टी असते आणि त्या अमृत दृष्टीने तो ती स्थानं सकारात्मक करून टाकतो. म्हणजे आता तुम्ही काय करायचं की तुमची पत्रिका घ्यायची, तिथे गुरु कुठे आहे तो बघायचा, तिथून मोजायचं. म्हणजे जिथे गुरु बसला आहे त्या स्थानाला पण मोजायचं. आपल्याला सवय काय असते, आपण पुढच्या स्थानापासून मोजतो. बरोबर. त्या स्थानापासून मोजायचं जिथे गुरु बसलेला असेल. समजा तुमच्या पत्रिकेत 4थ्या स्थानात गुरु बसलेला आहे तर 4, 5, 6, 7 आणि 8, 8व्या स्थानावर त्याची दृष्टी असते. त्याच्यानंतर 5वी दृष्टी, 7वी दृष्टी त्याची 10व्या स्थानावर येईल, 9वी दृष्टी 12व्या, कारण त्याला 3 दृष्टी आहे, 5, 7, 9. तर असा हा गुरु नंतर येणारा ग्रह शुक्र. आता होतं कसं ना, गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती. ओके. आणि शुक्र म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य. ओके. आहेत दोन्ही गुरु. गुरु हा आध्यात्मिक मार्गावर नेण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवतो. शुक्र हा भौतिक आयुष्य कसं उत्तम जगता येईल ते सांगतो. आणि शुक्राचार्याचं स्वतःच्या शिष्यांवर केव्हाही अतिरिक्त प्रेम होता. म्हणजे तुम्हाला वामन अवतारातली गोष्ट माहिती असेल की राजा बली जेव्हा दान करत होता, शुक्राचार्यांनी त्यांना सांगितलं होतं मला विचारल्याशिवाय दान करायचं नाही. राजा बली म्हणाला ठीक आहे, परंतु जेव्हा भगवान सगळ्या देवांमध्ये त्राही माजली की आता हा सगळं दान करून टाकलेले आहे आणि याला इंद्रपद द्यावं लागेल वगैरे वगैरे, ती त्यांना भीती असायची. मग भगवान विष्णू वामन अवतार घेतात आणि ते येतात. मग शुक्राचार्य नाही सांगतात की तू देऊ नको. राजा बली ऐकत नाही. बरोबर. मग आपल्या शिष्याचं नुकसान होऊ नये म्हणून शुक्राचार्य त्या झारीत जाऊन बसतात. तर ते वामन म्हणजे विष्णूच असतात, उद्योगी. ते काडी घालून हे करतात, तिथून त्यांचा डोळा सुद्धा लॉस होतो. म्हणजे स्वतःचा डोळा लॉस करून शुक्राचार्य शिष्यासाठी प्रयत्न करतात. हा एक त्यातला संदेश आहे. बरोबर. म्हणजे ती कथा तर खूप वेगळी आणि मोठी आहे, तो आपण आता तिथे नाही जाऊया. पण शुक्राचार्य म्हणजे राक्षस गुरु शुक्राचार्य. भौतिक सुख, ब्रँडेड लक्झरी आयुष्य हे सगळं शुक्राचार्यात येतं.
येतं. ओके. शुक्रानंतर येतो शनी. शनी हा न्यायाधीश आहे, परिश्रमाचा कारक आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचारी, तुमचा कर्मचारी वर्ग, तुमचा स्टाफ, हे सगळं शनीच्या अखत्यारीत येतात. तुम्ही जर तुमच्या स्टाफशी सौजन्याने वागलात तर तुमच्या आयुष्यात भरून प्रगती होते. बरोबर. आणि असा हा शनी, तो ज्या स्थानात बसतो त्यालाही 3 दृष्टी आहे. शनी म्हणजे विलंब, लेट. म्हणजे शनी देतो, भरभरून देतो. शनी डिनाय करत नाही, डिले करतो. हा, म्हणजे ही ओळख आहे शनीची. जसं गुरु तुम्हाला दिलं तर त्याने आजच देऊन टाकलं, शुक्राने देऊन टाकलं तर देऊनच टाकलं. शनी पण देतो, भरभरून देतो, पण तो डिले करतो. म्हणजे कधी कधी असं होतं की नको आता, तेव्हा ते समोर येतं. हे शनीचं एक वैशिष्ट्य आहे. बरोबर आहे. पण दीर्घकाळ देतो. एकदा दिलं की ते दीर्घकाळ तुमच्याकडे राहतं. तर हे झाले 7 ग्रह. आणि 2 जे छेदनबिंदू आहे ते खूप महत्वाचे आहेत. ते म्हणजे राहू आणि केतू. आता राहू म्हणजे अटॅचमेंट, मला पाहिजे. बरोबर. तो ज्या स्थानात बसेल त्या स्थानातलं सगळं त्याला हवंच असतं. तो जातक त्या गोष्टीसाठी पाहिजे ते कॉम्प्रोमाइज करतो आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. ज्या तुमच्या पत्रिकेत ज्या स्थानात राहू असेल त्या गोष्टीचं नैसर्गिक अट्रॅक्शन तुम्हाला जास्त असतं. ओके. म्हणजे राहूच्या स्थानगत फळांमध्ये सांगू आपण ते, पण ते नैसर्गिक असतं. पण आम्ही असं सांगतो की जर तुम्हाला राहू सक्रिय करायचं असेल तर केतू ज्या स्थानात असेल त्या स्थानावरून कार्य करा. कारण राहू आणि केतू हे एकाच बॉडीचे 2 पार्ट आहे. बरोबर. विष्णूने जेव्हा ते सुदर्शन चक्र सोडलं आणि त्यांचा मृत्यू झाला स्वरबाणू राक्षसाचा, तर हे सगळ्यांना माहिती आहे की तिथून राहू केतू घडले. पण केतूची पुढची कथा खूप कमी लोकांना माहिती असते. ओके. अमृत इथपर्यंत गेलेलं होतं. दोघं मृत्युमुखी पडले, परंतु त्या अमृतामुळे जिवंत झाले. आणि केतूची बॉडी खाली जमिनीवर पडली अगस्त्य ऋषीच्या आश्रमात. ओके. त्यांनी ती बॉडी पाहिली, त्यांनी त्याची काळजी घेतली, त्याला जिवंत केलं. आणि होतं कसं ना की संस्काराचा प्रभाव असतो आणि त्यामुळे केतू हा अध्यात्माचा कारक झाला. आता केतू अध्यात्माचा कारक सगळ्यांना अनेकांना माहिती असतं, पण तो का अध्यात्माचा कारक झाला? कारण की त्याच्या बॉडी जिथे जिवंत झाली ते जागा म्हणजे ऋषीचं आश्रम होतं. बरोबर. की जिथे धार्मिक गोष्टी शिकवल्या जात होत्या. तर राहू म्हणजे अटॅचमेंट, केतू म्हणजे डिटॅचमेंट. ज्या स्थानात केतू असतो त्या स्थानाचं अट्रॅक्शन तुम्हाला नसतं. ओके. पण आम्ही असं सांगतो केतू ज्या स्थानात आहे त्या स्थानावर तुम्ही कार्य करायला सुरुवात केली की राहू अटॅच होतो. बरं आहे. आणि मग तुम्हाला राहूच्या अखत्यारीतल्या सगळ्या गोष्टी मिळतात. हा, तर असे हे राहू आणि केतू म्हटलं तर एकच म्हटलं तर परस्पर विरुद्ध. बरोबर. राहू ज्या स्थानात असतो त्या स्थानातल्या सगळ्या ग्रहांची शक्ती ओढून घेतो स्वतःकडे आणि त्याचा थेट प्रभाव पडतो. मग राहू केतूच्या एका बाजूने सगळे ग्रह असले की त्याला एक विशिष्ट ग्रहस्थिती आहे की ज्याला समाजात कालसर्पयोग म्हटला जातो, आम्ही त्याला ग्रहस्थिती म्हणतो. ओके. त्याचे अजून वेगळे प्रभाव असतात. पण हे जे ग्रह आहेत 9 ग्रह ते तुमच्या पत्रिकेत ज्या स्थानात असतील त्या स्थानांप्रमाणे तुम्हाला फळं देतील. आणि जर आपल्या प्रेक्षकांना कळलं असेल की प्रथम स्थान कोणतं, तिथे असलेली राशी कोणती, तर मग आता ते अभ्यासात आपण त्यांना सांगू शकतो की कोणत्या स्थानात कोणता ग्रह असेल मग तुम्हाला प्रत्यक्ष काय फळ मिळतं. बरोबर. आता हे प्रॅक्टिकली त्यांना बघता येईल की कोणत्या स्थानात कोणता ग्रह आहे, तर त्यांना समजेल. आता तत्पूर्वी ग्रहांच्या दृष्टी, जसं सगळ्या ग्रहांना 7वी दृष्टी प्रत्येक ग्रहाला असते. बरोबर. मग अतिरिक्त दृष्टी असणारे ग्रह कोणते, तर जसं गुरुदेव की ज्यांना 5वी 7वी आणि 9वी दृष्टी असते, त्या तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला पाठांतराला सोप्या होतील. बरोबर. त्याच्यानंतर राहूला देखील 5वी 7वी आणि 9वी दृष्टी असते. राहूला पण असते. हो. ओके. आणि राहू कधी कधी 12व्या स्वस्थानाच्या 12व्या स्थानावर देखील एक अतिरिक्त प्रभाव देत असतो. ओके. त्याच्यानंतर मंगळाला 4थी 7वी आणि 8वी दृष्टी असते आणि शनीला 3री 7वी आणि 10वी दृष्टी असते. ओके. तर त्यामुळे या 4 ग्रहांच्या दृष्ट्या पाठ करा. बाकीच्या सगळ्या ग्रहांना फक्त 7वी दृष्टी असते. मग दृष्टीचा प्रभाव कसा असतो की समजा आपण इथे बसलोय, समोर आपली वस्तू आहे, तर तो चोर उचलून नेणार नाही. पण आपली जर त्या वस्तूवर दृष्टी नसली कोणी उचलून नेऊ शकतं. बरोबर आहे. त्यामुळे जो ग्रह दृष्टी टाकत असतो तो संरक्षण देतो किंवा त्याच्या कारकत्वानुसार शुभ असली तर शुभ फळ देतो, अशुभ असला तर अशुभ फळ.
बरोबर. कोणताही ग्रह 100% शुभ किंवा 100% अशुभ नसतो. प्रत्येक ग्रह हा शुभही असतो आणि अशुभही असू शकतो. त्याच्या कारकत्वानुसार त्याची फळं असतात. बरोबर. तो त्याची फळं देत असतो. त्याला शुभ किंवा अशुभ माणूस नाव देतो. शनीला इतकं वाईट बोलतात लोक, पण शनीमध्ये जर चांगलं वागलो आपण तर कर्म शनी इज मनी. शनी इज मनी होऊन जातो. पैसा देतो, हो. फौज देतो, भरपूर देतो, फक्त न्यायाने देतो. तुम्ही अन्याय करू नका, शनी पैसा देईल. तर कोणताही ग्रह 100% शुभ नाही, कोणतीही राशी 100% चांगली किंवा 100% वाईट नाही, कोणतंही स्थान 100% चांगलं किंवा 100% वाईट नाही. आता स्थानांची नावं असतात जी आपण प्रथम ते व्ययस्थानापर्यंत पाहिलं. बरोबर. त्यातलं 1, 5, 9 म्हणजे धर्मस्थान, त्याला आपण धर्मत्रिकोण सुद्धा म्हणतो. ओके. धार्मिक प्रवृत्ती इथून कळते. 2, 6, 10 या अर्थत्रिकोण, 3, 7, 11 कामत्रिकोण आणि 4, 8, 12 मोक्ष त्रिकोण. ओके. त्रिकोण स्थानातली ग्रह शुभ फळं देतात. केंद्रातली ग्रह शुभ फळं देतात. उपचय स्थान म्हणजे 3, 6, 11 यातली ग्रह फळवृद्धी करतात आणि 6, 8, 12 अडथळे अडचणी निर्माण करतात. 6, 8, 12 आणि 2 आणि 7 ही मारक स्थानं. मारक म्हणजे ती कुठेतरी तुमचं नुकसान करत असतात. आता बघा, आपण द्वितीय स्थानाला हे स्थान आता आपण त्याच्यावरच बोलतोय सगळं. 12 स्थान. मग आपण द्वितीय स्थानाला कुटुंब स्थान म्हटलं, धनस्थान म्हटलं. धनासाठी खूप भानगडी होतात. त्याच्यातून माणूस अस्वस्थ होतो, बीपी वाढतं आणि आजार येतो, किंवा पूर्वीच्या काळी युद्धच व्हायची. बरोबर. धनासाठी आणि त्यांचं आयुष्य कमी व्हायचं, म्हणून ते मारक स्थान. सप्तम स्थान हे तुमच्या जोडीदाराचं स्थान आहे. पूर्वीच्या काळी बायकांसाठी युद्ध व्हायची, माणसं मरायची, म्हणून ते मारक स्थान. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. तर 2 आणि 7 हे मारक स्थान. सप्तमाचं अष्टम स्थान आहे, द्वितीय स्थान, म्हणून सुद्धा ते मारक स्थान. तर ही अशी स्थानांचे नावातून त्याचा अर्थ करतो की या स्थानातून घटना कशी घडेल. मग आता ग्रहांच्या युत्या हा सुद्धा एक विषय असतो की कोणता ग्रह कुणासोबत चांगली फळं देईल, मित्र शत्रू. तर मित्र शत्रू आपण आता स्थूल रूपात शिकू, सूक्ष्म रूपात आपण आता नाही शिकू शकत, त्याला वेळ लागेल. तर मुख्यतः कसं असतं ना, रवी, गुरु, मंगळ आणि चंद्र हे 4 आपसात मित्रग्रह. शनी, बुध, शुक्र, राहू, केतू हे 5 आपसात मित्रग्रह. अशी एक ढोबळ विभागणी तुम्ही करून टाका. म्हणजे एखादा ग्रह मित्रग्रहासोबत आहे किंवा मित्रग्रहाच्या राशीत आहे हे पटकन कळेल. ओके. प्रत्येक ग्रहाची उच्च रास आणि नीच रास. आता समजा मंगळ घेतला आपण, तर मंगळ मकरेत उच्च होतो, हे पण पाठांतर करावं लागेल. या गोष्टी काही पाठांतराच्या आहेत. मंगळ मकरेत उच्चीचा होतो, कर्केत नीचीचा होतो. ओके. त्याच्यानंतर शुक्र मीन राशीत उच्चीचा होतो, कन्या राशीत नीचीचा होतो. याचा अर्थ काय मॅम? म्हणजे शुक्र आता मीन राशीत उच्चीचा म्हणजे काय? याचा अर्थ असा असतो की जेव्हा शुक्र मीन राशीत असेल तेव्हा शुक्राची कारकत्व आपण काय पाहिली? लक्झरी वगैरे, पैसा भरभरून मिळेल. बरोबर. ते भरभरून मिळेल, चांगलं मिळेल मीन राशीला. वैवाहिक सौख्य. आणि तो जर कन्या राशीत गेला तर प्रॉब्लेम होती, कारण नीच आहे म्हणून. म्हणजे या राशीला शुक्र चालत नाही आणि या राशीला चालतो तर खूपच चालतो, तर असं होऊ शकतं. मग शुक्राची महादशा जर समजा एखाद्या व्यक्तीला आली आणि शुक्र त्याच्या पत्रिकेत मीन राशीचा असला, 4 उंगल्या घिवे. ओके. पण याच्यात एक कसं असतं ना की अनेक उपनियमही असतात की समजा तो कन्येत आहे म्हणून लगेचच लोकांनी नाराज होऊ नये, त्याचा नीचभंग होतोय का, त्याच्यावर गुरु सारख्या ग्रहाची अमृत दृष्टी आहे का, बरोबर, तर दुष्प्रभाव कमी होऊन जातात, असे विषय आहेत ना. त्यामुळे लगेचच माझा शुक्र कन्या राशीत आहेत म्हणून मला लक्झरी मिळणार नाही असं नसतं. खूप वेळा तिथे जर सोबत बुध आला तर नीचभंग राजयोग होऊन जातो. बरोबर. तर या दोन्ही गोष्टी असतात. मग शुक्रानंतर बुध नाही, शुक्रानंतर बुध, बुध कन्येत उच्चीचा, मीनेत नीचीचा. कर्क त्याच्यानंतर गुरु, गुरु कर्क राशीत उच्चीचा, मकर राशीत नीचीचा. लिहूनच घ्या तुम्ही लोकांनी. गुरु नंतर शुक्र आपण बोललो. शनी तूळ राशीत उच्चीचा, मेष राशीत नीचीचा. रवी मेष राशीत उच्चीचा आणि तूळ राशीत नीचीचा. असं सगळ्या ग्रहाच्या उच्च आणि नीच राशी. तर त्या पद्धतीने ते प्रभाव देतील. बरोबर. आता हे आपण स्वच्छ स्पष्ट झालं. 12 स्थानं, प्रत्येक ग्रह, प्रत्येक राशी झाली, त्याची उच्च नीच अवस्था, त्याची दृष्टी. बरोबर.
राईट. इथपर्यंत आलं. आता मॅम तुम्ही इतकी डिटेल माहिती दिली, सगळं आलं आय थिंक. याच्या सगळं नाही बट बऱ्यापैकी तुम्ही माहिती सांगितली जितकं आपल्या वेळेनुसार शक्य होतं. आता ज्यांच्या हातात कुंडल्या आहे तर कोणता ग्रह कोणत्या स्थानात गेल्यावर काय परिणाम होतो, किंवा आता जे त्यांचे कुंडली उघडून बसलेले असतील तर 5व्या स्थानात शुक्र आहे किंवा 6व्या स्थानात बुध आहे, तर ते कसं आता त्यांनी बघावं आणि त्याचं काय फलदाय मिळतं? बरं, खूप सुंदर प्रश्न आहे. आणि जर तुम्ही एवढं प्रत्येक स्थानातला ग्रह तपासून घेतला तर तुम्हाला थेट फळच कळायला लागतील की कोणत्या स्थानात कोणता ग्रह आहे तर काय फळं देईल. बरोबर. तर आपण रवीपासून सुरुवात करू. रवी हा जर तुमच्या कुंडलीत प्रथम स्थानात असेल, म्हणजे जेव्हा आपण कुंडली मांडली सुरुवातीला त्यातलं प्रथम स्थान जे सांगितलं त्या स्थानात रवी असेल तर हा रवी तुम्हाला प्रतिष्ठा देतो, प्रसिद्धी देतो, आरोग्य उत्तम ठेवतो. ओके. अत्यंत सकारात्मक व्यक्तिमत्व तुमचं असतं. इथे केसांना थोडीशी टक्कल असते. मात्र इथे काय घडतं ना की स्थानाच्या फळासोबत आपल्याला तिथली राशी पण बघावी लागते. मग हा रवी जर स्वतःच्या राशीत असेल, मित्राच्या राशीत असेल, उच्चीचा असेल म्हणजे मेषेचा असेल तर ही फळं तीव्रतेने आणि अत्यंत शुभ मिळतात. बरोबर. इगो वाढवतो, कारण रवी हा इगो वाढवणारा आहे. बरोबर. पण हाच रवी शत्रू राशीत असला प्रथम स्थानात जर रवी असेल कुणाच्या तर मग काय होईल? मग तो जर शत्रू राशीत गेलेला असेल तर मात्र थोडंसं नकारात्मक प्रवाह होतो. म्हणजे इगो वाढणं वेगळं आणि अरेरावी वाढणं वेगळं. इथे तो विषय अरेरावीकडे जातो. विनाकारण लोकांशी वाद होणं किंवा मी बरोबर आणि मीच बरोबर यातला हा थोडासा फरक निर्माण होतो. स्वराशीचा मित्र राशीचा रवी हा मी बरोबर आहे आणि जर तो शत्रू राशीत गेलेला असेल तर मीच बरोबर, आणि त्यामुळे थोडंसं मीपणा वाढून जातो. ओके. आणि त्याचा एक नकारात्मक प्रभाव होतो. हाच रवी जर द्वितीय स्थानात असेल, पुन्हा इथे हे डिवायडेशन तुम्ही कायम करा, प्रत्येक स्थानावर करा की जेव्हा तो स्वतःच्या राशीत असेल, मित्र राशीत असेल तर शुभ, उच्चीचा असेल तर शुभ, आणि शत्रू राशीत असेल, नीचीचा असेल किंवा नकारात्मक असेल तर अशुभ. या पद्धतीने. मग हा रवी द्वितीय स्थानात असेल तर कुटुंब मोठं असतं, कुटुंबाचं एक समाजात नाव असतं, कुटुंबाची प्रतिष्ठा असते, कौटुंबिक ऐक्य मोठं असतं, कुटुंबात अनेक गोष्टी, एक तुमचं कुटुंब घराणं म्हणून ओळखलं जातं. बरोबर. त्याचे सकारात्मक प्रभाव मिळतात. आणि हाच जर रवी नकारात्मक असेल तर घरात विनाकारण वाद होणं, एकमेकांशी न बोलणं, कारण रवी हा उग्र ग्रह आहे तर ती उग्रता घरातल्या कुटुंबातील माणसांमध्ये येते आणि त्यामुळे एक दुरावा निर्माण होतो. म्हणजे एखाद्या अनेक घरं पाहतो आपण, भरली घरं असतात पण दोन माणसं एकमेकांशी अरेरावीने बोलतात, तो विषय इथे घडून येतो. हो, इथे होतं तसं. रवी जर तृतीय स्थानात असेल तर तृतीय हे उपचय स्थान आहे की जे रवीला मानवतं. तिथून त्याची दृष्टी भाग्यस्थानावर पडते, म्हणजे भाग्य देखील समृद्ध होतं, प्रतिष्ठा वाढते, अनेक प्रवास करतात, प्रवासातून प्रगती साध्य होते. बरोबर. अर्थात हा जर नकारात्मक असेल तर थोडे दुष्प्रभाव देतो, पण त्या तुलनेत कमी देतो, कारण की उपचय स्थान मूळतः रवीला मानवतं. अगदीच नीचीचं असेल तर थोडेसे दुष्प्रभाव देखील येतात, अदरवाईज नाही येत. चतुर्थ स्थान हे सुखस्थान आहे, मातृत्वाचं स्थान आहे. इथे अग्नितत्वाचा रवी ग्रह, म्हणजे घरात कसं पाहिजे ना, शांतता, सौम्यता, तिथे थोडीशी उग्रता येते. ओके. हे असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, पुढचे कामं काय आहेत, म्हणजे काहीतरी असं थोडीशी उग्रता येते. शिक्षणात अडथळे निर्माण होऊ शकतात विद्यार्थ्यांच्या, त्या घरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या. बरोबर. तर त्यामुळे चतुर्थ स्थानातला रवी हा थोडा शुभ अशुभ अर्थात राशीप्रमाणे प्रभाव देईल. ओके. रवी जर पंचम स्थानात असेल तर उत्तम राहतो, विशेषतः मेकॅनिकल सेक्शन किंवा टेक्निकल सेक्शन मध्ये शिक्षण असेल तर मोठं यश गाठून देतो. षष्ठातला रवी तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यश देतो. षष्ठ स्थान हे उपचय स्थान असल्यामुळे 3, 6, 10, 11 4 उपचय स्थानांना. बरोबर. तर 6वं स्थान हे देखील उपचय स्थान आहे, त्यामुळे तिथला रवी सरकारी नोकरी प्राप्त करून देणं यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. ओके. स्पर्धेत यश मिळवतो, तुमच्या स्पर्धकांना माघारी पाठवतो. ओके. फक्त त्याने नकारात्मक नसावं, नकारात्मक असला तर थोडे नकारात्मक प्रभाव होतात. सप्तम स्थानात रवी असेल तर घरात जोडीदाराचं वर्चस्व राहील.
हो का? कारण अधिकार तिकडे जातील. षष्ठ स्थानातला रवी हा सरकारी नोकरीसाठी उत्तम आहे. तो एक मोठा प्रश्न असतो. ओके. सरकारी नोकरीसाठी जर 6व्या घरामध्ये रवी असेल त्यांच्या, आता दिसत असेल, तर त्यांना सरकारी नोकरी लागू शकते. बऱ्यापैकी संधी असते. 3, 6, 10, 11 पैकी कोणत्याही स्थानात रवी असेल तर सरकारी नोकरीचे योग हे बऱ्यापैकी प्रबळ तयार होतात. अष्टम स्थानातला रवी हा थोडेशा एक कौटुंबिक विवाद करणं, सासूरवाडीशी विवाद करणं, सासूरवाडीने कडून तुम्हाला त्रास होण्याची एक शक्यता असते. भाग्यस्थानातला रवी हा अत्यंत शुभ ठरतो. भाग्य समृद्ध होतं, तुमची प्रतिष्ठा वाढते, लोक तुमचं ऐकतात, तुमचा सन्मान केला जातो. दशम स्थानातला रवी हा तुम्हाला कर्तृत्ववान बनवतो. तुमचे कर्म प्रबळ होतात, तुम्ही सतत सक्रिय राहतात आणि त्यातून तुम्हाला यश प्राप्ती होते. लाभस्थानातला रवी हा अत्यंत चांगला मानला जातो, कारण की भरपूर मोठे लाभ तिथून प्राप्त होतात, इच्छापूर्ती होते. मात्र त्याची दृष्टी तिथून पंचम स्थानावर पडत असते आणि त्यामुळे तुमच्या संततीसोबत तुमचा दुरावा निर्माण होण्याची शक्यता तो तिथे निर्माण करतो. असा जर तुमचा रवी असेल तर तो तुम्हाला भरपूर त्याने दिलेलं असेल. फक्त तुम्हाला संततीसोबत व्यवहार करताना, संततीशी बोलताना, त्यांना वाढवताना या गोष्टीचं भान ठेवून थोडं प्रेम आणि एकोपा जपणं हे तुमचं कार्य असतं. व्ययस्थानातला रवी अनेक खर्च करतो. शिक्षणासाठी मोठा खर्च होऊ शकतो अशा जातकांचा. आणि असे जातक जन्मस्थानापासून लांब जाण्याची एक शक्यता तयार होते आणि जन्मस्थानापासून लांब जाऊन त्यांच्या भाग्योदय देखील होताना दिसून येतो. म्हणजे हे 12 स्थानातल्या रवीची फळं झाली. तुमचा रवी कोणत्या पत्रिकेतल्या कोणत्या स्थानात आहे ते नक्की लिहा. तिथे कोणती रास येते ते सुद्धा लिहा, म्हणजे तो आपण थेट प्रभाव सुद्धा तिथे सांगू शकतो. मग पुढचा ग्रह कोणता की ज्याबद्दल तुम्ही सांगणार आहे? चंद्र मनाचा कारक, आई. हा ग्रह प्रथम स्थानात असेल तर व्यक्ती संवेदनशील असते. द्वितीय स्थानात त्याला कुटुंबाबद्दल प्रेम असतं. तृतीय स्थानातला चंद्र नवीन क्रिएटिव्हिटी वाढवतो, भावंडांसोबत प्रेम असतं. चतुर्थ स्थानातला चंद्र अत्यंत चांगला मानला जातो, कारण की तो निसर्ग कुंडलीचं त्या स्थानाचं स्वामित्व चंद्राकडे आहे. आईचं प्रेम मिळतं, घरातलं वातावरण आनंदी राहतं, अर्धाही भाकरी खाऊन सुखी राहणं ही कन्सेप्ट तिथे दिसून येते. पंचम स्थानातला चंद्र नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण करणं, नवीन संशोधन करणं, कोणतंही कार्य आनंदाने उत्साहाने करणं हे दाखवतं. षष्ठात ज्याचा चंद्र असेल, म्हणजे 6व्या स्थानात चंद्र असेल, त्यांनी बघावं. तुमच्या पत्रिकेत जर 6व्या स्थानात चंद्र असेल तर तुमचा जन्म झाल्यानंतर तुमच्या मामा परिवाराला काहीतरी त्रास झालेला असतो. म्हणजे आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक एनी, पण मामा परिवारावर संकट येण्याची ती एक नांदी असते. आम्ही जे सांगतो ना की एका व्यक्तीच्या पत्रिकेतून टोटल कुटुंबाचं समजतं, तर तो मुलगा जन्म व्हायच्या अगोदरच हे स्पष्ट झालेलं असतं की आता मामा परिवार एका संकटातून जाणार आहे. षष्ठात जर चंद्र असेल तर. सप्तम स्थानातला चंद्र जोडीदार अति संवेदनशील देतो, स्वतः हट्ट करतो जोडीदार, आणि जर तुम्ही काही बोललात तर त्याच्या गंगा जमना ठरलेल्या असतात. आणि ते तुमच्याच पत्रिकेत असतं. मग तुम्ही लग्नापूर्वीच तसं तुमची मानसिकता बनवून घ्यावी. अष्टमातली चंद्र बऱ्यापैकी संघर्ष देतो. आईच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. आईच्या आरोग्याची सतत काळजी घ्यावी लागते. भाग्यस्थानात 9व स्थानात जर चंद्र असेल तर प्रसिद्धी तुमची भरपूर होते. 9व स्थानातला चंद्र चांगला मानला जातो आणि त्याचे सकारात्मक प्रभाव प्राप्त होतात. धार्मिकतेकडे तुमचं कल असतं, कुठेतरी आध्यात्मिक कार्यात कल असतं. दशम स्थानातला चंद्र हा तुम्ही तुमच्या अधिकाराचे पैसे मागण्यात कमी पडता. दशम स्थानामध्ये जर चंद्र असेल तर म्हणजे तुम्ही काम केलेलं असतं, तुमचा अधिकार असतो, पण मी माझे पैसे कसे मागू असं करून व्यवसायात नुकसान होण्याची एक शक्यता तिथे निर्माण होते. लाभस्थानातला चंद्र सकारात्मक असतो, लाभ देतो, इच्छापूर्ती करतो. आणि व्ययस्थानातला चंद्र तुम्हाला जन्मस्थानापासून लांब पाठवतो किंवा जन्मस्थानापासून लांब गेल्यावर तुम्ही आयुष्यात यशस्वी होतात, तर ते त्याचं राशीप्रमाणे ठरतं. पण एकंदरीत 12 स्थानांमधला चंद्र अशा पद्धतीने आपल्याला फळ देतो. आणि मी आज हे थोडक्यात यासाठी सांगते की आपल्याला वेळ आता खूप कमी, म्हणून कमी शब्दांमध्ये याचं आपण अधिक विश्लेषण करू शकतो, डिटेल मध्ये करू शकतो. चंद्रानंतर रवी झाला, चंद्र झाला, आता दुसरा ग्रह कोणता? मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे किंवा ज्याला आपण पापग्रह म्हणतो. तर पापग्रह हे जनरली कोणताही पापग्रह
त्या तुम्ही मग शनी, मंगळ, राहू, केतू असा कोणताही पापग्रह असेल तर तो उपचय स्थानांमध्ये शुभ फळ देतो. ओके. म्हणजे 3, 6, 10, 11 या 4 स्थानांमधला मंगळ हा शुभ ठरतो. ओके. प्रथम स्थानातला मंगळ अग्रेसिव्ह स्वभाव देतो. द्वितीय स्थानात कुटुंबात वादविवाद निर्माण होतात. तृतीय स्थानातला शुभ ठरतो. चतुर्थ स्थानात म्हणजे तुमचं वास्तूचं स्थान, जिथे शांतता हवी तिथे मंगळ आल्यामुळे वादविवाद होतात. व्ययस्थान, प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान आणि अष्टम स्थान या 5 स्थानांमध्ये मंगळ असल्यास जातक हा थोडा अधिक अग्रेसिव्ह होतो आणि म्हणून त्याला मंगळाची पत्रिका देखील म्हटल्या जाते. पंचम स्थानात मंगळ असेल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरमध्ये अभ्यास करून संशोधन करून यश मिळवण्याची शक्यता असते. ओके. रिसर्च करून प्रॉपरली सक्सेस मिळू शकतो. हो. अष्टम स्थानात तुमची सासूरवाडी थोडीशी अधिक उग्र स्वभावाची असते, शिस्तबद्ध असते आणि तुमच्या सासूरवाडीमध्ये अंतर तयार होतं. नवम स्थानातला मंगळ हा बऱ्यापैकी सकारात्मक आहे. तो शुभ फळ देखील देतो, अर्थात त्याची राशी ठरावी लागेल. पण जर तो त्याच्या मित्रांच्या राशीत असेल तर नवम स्थानातील मंगळ तुम्हाला उच्च शिक्षण देतं, धार्मिक कार्यात यश देतं, अनेक प्रवास तुम्ही करतात, सातत्याने तुमचा एक पाय बाहेर आणि एक पाय घरात असतो. दशम स्थानातला शुभच एकादश शुभ. व्ययस्थानातला मंगळ हा माणसाला थोडा संभ्रमित करतो, नकारात्मक प्रभाव देतो आणि घरातील वातावरण कलुषित करतो, उग्र बनवतो. मंगळानंतर येणारा ग्रह बुध. बुध ग्रह हा राजकुमार आहे, त्यामुळे तो अनेक स्थानांमध्ये बऱ्यापैकी शुभ फळ देतो. 2-4 स्थान आहे की जिथे तो थोडस अशुभ फळ देतो जसं. पण बुध ग्रह हा इतर ग्रहांपेक्षा जास्त अधिक स्थानांमध्ये बुध आणि शुक्र हे शुभ फळ देतात. कारण हे नैसर्गिक शुभ ग्रह आहेत. नैसर्गिक शुभ ग्रह जास्त अधिक शुभ फळ देत असतात. पहिल्या स्थानातील बुध तुम्हाला व्यापारी बनवतो. शक्यता असते की मागच्या जन्मात तुम्ही व्यापारी होतात, ती एक शक्यता असते. द्वितीय स्थानातला बुध तुम्हाला व्यापारी कुटुंबात जन्म घालतो. कुटुंबातील व्यक्तींचा एकमेकांशी सुसंवाद असतं. तृतीय स्थानातील बुध भावंडांसोबत सकारात्मकता देतो. चतुर्थ स्थानातील बुध सुद्धा सकारात्मक असतो. पंचम स्थानातील बुध तुम्हाला मॅनेजमेंट सेक्टरमध्ये यश देतो. षष्ठातील बुध तुम्ही स्पर्धकांना आणि शत्रूंना बोलून हरवता. सप्तमातला बुध तुम्हाला नको तेवढी बोलणारा जोडीदार देतो आणि मग तिथे कुठेतरी कंटाळा येतो. आणि सप्तमातला बुधाचे 2 ड्रॉबॅक आहेत. एक तर अनेक वेळा विवाह 32व्या वर्षी होतं, लेट होतो विवाह. हा, जर म्हणजे इतर ग्रह स्थिती सपोर्टिव्ह नसेल तर. बरोबर आहे. आणि सप्तमातला बुध दुसरंही एक दुष्प्रभाव देतो, पण तो आपण आता नको सांगूया, कारण बुध आणि शनी हे नपुंसक ग्रह आहे. सप्तमातला बुध ह्या राशींमध्ये असेल तर विवाह ठरवताना आपण 4 वेळा विचार करतो, कारण अशा अनेक केसेस आज मोठ्या प्रमाणावर येतात की फक्त विवाह करून घेतात आणि त्यांची सकारात्मकता तशी नसतेच मुळात. मग हे कोणते ग्रह 2 एकत्र असले तर? नाही, 2 एकत्र असले तर असं नसतं. बुध आणि शनी त्यांच्या राशी आणि त्यांचा सप्तम स्थानाशी, जातकाच्या प्रथम स्थानाशी, चंद्र राशीशी आणि नवमवंशातली स्थिती याचं एक वेगळं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे ते एका वाक्यात सांगता येण्यासारखं आपण सांगितलंही असतं. बरोबर आहे. आणि काय होतं ना की अर्धवट आपण सांगितलं आणि लोकांनी त्याचे निष्कर्ष चुकीचे काढले की ते खूप गैरसमज होतात. बरोबर. तसं करू नका. खरी गोष्ट. पूर्ण असे प्रश्न तरी सखोल अभ्यास केले पाहिजे. बरोबर आहे. जेही आता बघतायत त्यांनी पण कोणतं पण गोष्ट एखाद्याला जेव्हा सजेशन देतात किंवा मार्गदर्शन करतात ज्योतिष म्हणून, वरच्यावर नका सांगू, नीट सांगितलं पाहिजे, नाहीतर त्याच्या आयुष्यावर खूप वेगळा परिणाम होऊन जातो या गोष्टींचा. या बाबतीत मी माझं असं सांगेल की मी जेव्हा सुरुवातीला असंच ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरुवात केला तर मी फक्त कौटुंबिक नातेवाईकांच्या पत्रिका घ्यायची आणि ती पत्रिका पाहून त्यांना काहीच सांगायची नाही. रजिस्टर मध्ये त्यांचं नाव आणि मला जे जे वाटलं ते लिहून ठेवायचे, कारण तिथे आपण चुकण्याची शक्यता असते. चुकतो आपण, शास्त्र बदनाम होतं. बरोबर आहे. कारण आपण नवीन असतो, अभ्यास आपला सुरू असतो. मग नंतर जसजशा घटना घडत जातात तसा आपलाही स्वतःवर विश्वास वाढतो, अनुभव वाढतो आणि मग आपण सांगू शकतो. बरोबर आहे. तर थोडं असा वेळ घ्यावा, जे कळेल तुम्हाला, पण तरी सुद्धा व्यक्त करताना थोडा वेळ घ्यावा. बरोबर आहे. आता पुढचा ग्रह बुध झाला ना? बुध झाला. त्याच्यानंतर गुरु. प्रथम स्थानातला गुरु हा पत्रिकेतले अनेक दोष घालून टाकतो.
जर प्रथम स्थानामध्ये गुरु असेल तर खूप चांगलं आहे. ती पत्रिका अत्यंत शुभ ठरते. गेल्या मागच्या जन्मात सुद्धा तुम्ही एका शुभ परिवारातून किंवा उच्च शिक्षित परिवारातून, धार्मिक परिवारातून आलात असं त्याचं इंडिकेशन असतं. या जन्मात सुद्धा त्या गुरुची 5, 7, 9 स्थानावर दृष्टी पडत असल्यामुळे शिक्षण उत्तम होतं, वैवाहिक सौख्य लाभतं. मग घरात किती वादविवाद होतात, भांड्याला भांडं लागतं, पण संसार टिकून राहतो. घटस्फोटाच्या एक पाऊल मागे सरक. म्हणजे ते इतर ग्रहस्थितीत बरोबर. प्रथम स्थानातला गुरु हे देतो, भाग्य समृद्ध करतो, धार्मिकता निर्माण करतो. धर्मांध वेगळं आणि धार्मिकता वेगळी. बरोबर. प्रथम स्थानातला गुरु तुमचं आचरण धार्मिक करतो. मग तुम्ही याचा अर्थ देवदेव करत पूजा करता का? तर तसंही नाही. प्रथम स्थानातला गुरु तुम्हाला तुमचे एथिक्स स्वतः चाखून देतो. म्हणजे ज्याच्या पत्रिकेत प्रथम स्थानात गुरु असेल तो स्वतःच ठरवून देतो की हे चांगलं आणि हे वाईट. आणि त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी असेल तेवढा तो फॉलो करतो. त्याचे नियम तो स्वतः हाकतो पण ते पाळतो. म्हणजे प्रथम स्थानातला गुरु हा खूप शुभ असतो. द्वितीय स्थानातला गुरु मोठं कुटुंब असतं, खाण्यापिण्याची आवड असते, गोड खाण्याची आवड असते, वजन वाढतं. बरोबर. पण एकंदरीत सकारात्मक असतं. कुटुंबात एकमेकांशी सगळे बांधील असतात. या लोकांना धनप्राप्ती चांगली होते किंवा मुळातच त्या कुटुंबाकडे धन उपलब्ध असतं. तृतीय स्थानातला गुरु खूप जास्त शुभ फळ देत नाही, पण तरी सुद्धा आर्थिक लाभ देतो, भाग्य समृद्ध करतो. वैवाहिक जोडीदाराशी सर्वसामान्य नातं चांगलं राहतं. चतुर्थ स्थानातला गुरु हा अत्यंत शुभ मानला जातो, परंतु तो ना एकाच वेळी शुभ आणि अशुभ यासाठी ठरतो की चतुर्थ स्थानातला गुरु निसर्ग कुंडलीच्या कर्क राशीत येत असल्यामुळे तो उच्चीचा ठरतो. बरोबर. परंतु जेव्हा चौथा गुरु असतो तेव्हा तो त्याची शुभ फळ भौतिकतेच्या दृष्टीने कमी देतो. बरं. आध्यात्मिक दृष्टीने जास्त देतो. पण आजच्या माणसांची गरज ही भौतिक असते. भौतिक आहे जास्त. तर तो एक प्रश्न. चौथ्या स्थानात गुरु नसावा, असावा पण तो तुम्हाला भौतिकतेपेक्षा आध्यात्मिकता जास्त धार्मिक बनवेल. त्याचा तो धर्म आहे. बरोबर आहे. पंचमातला गुरु शुभ असतो, शिक्षणात यश मिळतं, तुमची संतती चांगली असते, संतती आज्ञाधारक असते, संतती पासून सुख मिळण्याची शक्यता इथे वाढलेली असते. षष्ठातला गुरु हा थोडासा नकारात्मक असतो, वजन वाढवतो, डायबिटीसचे पेशंट निर्माण बऱ्याच वेळा तिथून होतात आणि वजन आणि एका पाठी एक येणारे आजार तिथून निर्माण होतात. सप्तमातला गुरु जोडीदारामध्ये आणि तुमच्यामध्ये सुसंवाद ठेवतो, परंतु तो जर अशुभ राशीत अशुभ याच्यात असेल तर जोडीदारात म्हणजे वैवाहिक सौख्य हरवतो, मग तो स्थान नाश करतो. विशेषतः तो शनीच्या राशीत असेल तर वैवाहिक सौख्य हरवतो. अदरवाईज इतर कोणत्याही राशीत वैवाहिक सौख्य हरवत नाही. त्याच्यानंतर अष्टम स्थानातला गुरु, मग आता गुरु सारखा शुभ ग्रह अष्टम या अडथळ्याच्या स्थानात जातो तर त्याच्या शुभत्वात उणीव होते. म्हणजे जसं नैसर्गिक शुभ ग्रह शुभ फळ देणार आहे, फक्त काही स्थानांमध्ये एवढं देतील, काही स्थानांमध्ये कमी देतील, काही स्थानांमध्ये कमी देतील. तसं ते व्यवस्थित अष्टमात जरा कमी देऊ शकतो. नवम स्थानातला गुरु अत्यंत चांगला. हो. म्हणजे बघा आता ज्यांनी धार्मिक आणि आध्यात्मिक मोठं कार्य केलं त्यांच्या पत्रिकेत नवम स्थानात गुरु असतो. हे लोक जेव्हा गुरुची महादशा अंतर्दशा लागते तेव्हा समाजासाठी देशासाठी मोठं कार्य करतात. अनेक असे लोक असतात जेव्हा किंवा आपले आध्यात्मिक संत की ज्यांच्या पत्रिकेत नवम स्थानात धनेचा गुरु वगैरे असतो तर ते खूपच उंच कार्य करू शकतात. बरोबर. दशम स्थानातला गुरु काय होतं ना बघा आता गंमत, गुरु म्हणजे ऋषीमुनी, तो गुरु आहे, तो कार्य करून देतो. आता तुम्ही दुकानात बसला, वस्तू दिली की पैसे घ्यायला पाहिजे. बरोबर. गुरु ते मागत नाही, गुरु देत राहतो नेहमी. आणि इथे त्यामुळे दशमातला गुरु कधी कधी माणसाला अपयशी करतो. व्यवहारामध्ये या लोकांचा वन वे व्यवहार चालतो, समोरच्याला देत राहतात परंतु जे तुम्ही रिटर्न्स घ्यायला पाहिजे ते नाही घेत, तिथे अपयशी ठरतं आणि म्हणून हा गुरु अपयश देतो. कधी कधी लाभस्थानातला गुरु हा सगळ्यात उत्तम मानला जातो, कारण मुळातच लाभस्थान म्हणजे निसर्ग कुंडलीतलं सगळ्यात शुभ स्थान. की जिथे सगळी ग्रह शुभ फळ द्यायला बाध्यच आहेत. त्यामुळे तिथे शुभ स्थान, सगळ्यात शुभ ग्रह,
त्यामुळे तो गुरु जातकांना दोन्ही हातांनी देतो. जातक अत्यंत इमानदार असतो, परिश्रम करतो, हार्डवर्क करतो, शिक्षण मिळवतो, शिक्षणात यश मिळवतो, त्याला त्याच्या जबाबदाऱ्या कळतात, जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तो सक्रिय राहतो. बरोबर. व्यय स्थानातला गुरु हा शिक्षणावर खर्च होतो, शिक्षणासाठी प्रवास होतो आणि या गुरुला सक्रिय करून घ्यावं लागतं. म्हणजे ज्यावेळी व्ययस्थानात जास्त ग्रह असले किंवा असे महत्वाचे ग्रह असले तर 2-3 पर्याय असतात पत्रिकेनुसार. ओके. कारण की व्ययस्थान म्हणजे एकीकडे खर्च, नुकसान, त्या ग्रहाच्या कारकत्वात उणीव येण्याची शक्यता. मग अशा वेळी जेव्हा असा महत्वाचा ग्रह तिथे जातो तर पत्रिकेप्रमाणे एक तर जन्मस्थानापासून लांब जाणं किंवा हॉस्पिटलशी संबंधित व्यवसाय करणं. ओके. म्हणजे डॉक्टरांच्या पत्रिकेत जर तो गुरु व्ययात असेल ना त्यांना तर लाभदायक आहे, कारण त्याचं किंवा मेडिकल क्षेत्रातल्या लोकांसाठी कुणासाठी तो लाभदायक ठरतो. किंवा जे जन्मस्थानापासून लिटरली लांब राहतात त्यांना सुद्धा तो लाभदायक ठरतो, इतरांना त्रासदायक ठरतो. गुरु नंतर शुक्र. आता शुक्र म्हणजे राक्षस गुरु. मग शुक्र सुद्धा अनेक स्थानांमध्ये शुभच फळं देतो. प्रथम स्थानातला शुक्र तुम्हाला सुंदर बनवतो, स्मार्ट बनवतो. म्हणजे ज्या पत्रिकेत शुक्र असेल, तुमच्या प्रथम स्थानात असेल तर तुम्ही जर 4 लोकांमध्ये उभे असाल, 4 लोकांचं लक्ष तुमच्याकडे वेधलं जातं. ओके. मग कसं असतं ना, आपण रंग असं नाही म्हणू शकत, रंग रूप असं नाही, परंतु तुमचं व्यक्तिमत्व दिसणं लोकांना अट्रॅक्ट करतं. पर्सनॅलिटी. तर तुम्ही स्मार्ट असतात, पुरुष असेल स्मार्ट, बाई सुंदर असेल, व्यक्तिमत्व चांगलं असेल, राहणी चांगली असेल, केस लांब सिल्की, बरोबर, असे सगळे शुभ प्रभाव तिथून येतात. ओके. थोडीशी औसमौस, थोडीशी जास्त खर्च करण्याची प्रवृत्ती. द्वितीय स्थानातला शुक्र सुद्धा शुभ असतो, खूपच शुभ असतो, कारण तो निसर्ग कुंडलीचं त्या स्थानाचं स्वामित्वच शुक्राकडे आहे. त्यामुळे त्या स्थानात शुक्र शुभ फळं देतो, कुटुंब छान असतं, ऐक्य असतं. तृतीय स्थानातला शुक्र ठीक असतो, सर्वसामान्य ठीक प्रभाव देतो, नकारात्मक देत नाही. चतुर्थ स्थानातला शुक्र मोठी वास्तू देतो, वास्तू लक्झरी असते, वास्तूचं इंटिरियर भरपूर खर्च केलेला असतो. पंचम स्थानातला शुक्र तुम्हाला कलेच्या सेक्टरमध्ये यश देतो. कलेच्या सेक्टरमध्ये तुम्ही खूप, म्हणजे जे कलाकार लोक असतात त्यांच्या पंचम स्थानात बहुतांश शुक्र असण्याची शक्यता असते. षष्ठातला शुक्र हा तुम्हाला थोडस नकारात्मक प्रभाव देतो. 6व्या घरात शुक्र नसावा, असला तर ठीक आहे, बट नसावा, कारण तो सप्तमाच्या व्ययात येतो. वैवाहिक सुखात मोठी उणीव तिथे तयार होते. जोडीदार हा तुमचा कळत नकळत तुमचा शत्रू बनून जातो, तुमच्यात एकोपा नांदायला अडचण येते. बरोबर. मग इथे आपल्याला काही उपाय करणं म्हणजे प्रथम स्थान आणि सप्तम स्थान, प्रथमेश आणि सप्तमेश यांचा एकमेकांशी असलेले योग वगैरे पाहून पुढचा विचार करता येतो. ओके. सप्तम स्थानातला शुक्र चांगला असतो, जोडीदार मनासारखा भेटतो, जोडीदार हा स्मार्ट असतो आणि त्यामुळे तुम्हाला तो आवडतो. अष्टम स्थानातला शुक्र हा श्रीमंत सासूरवाडी देते. अष्टम स्थानातला शुक्र. ओके. मग आता सासूरवाडी श्रीमंत आहे, पण त्याचे पुढचे प्रभाव हे इतर गोष्टींवर डिपेंड करतात की ते तर श्रीमंत आहेत, त्यातील तुम्हाला किती मिळेल हे इतर गोष्टींवर डिपेंड. बरोबर. नवम स्थानातला शुक्र हा देखील शुभ असतो, भाग्य समृद्ध करतो, भाग्याने पैसा येतो आणि प्रत्येक ठिकाणी आपण राशी पाहायला हव्या, म्हणजे ते अजून सूक्ष्मतेकडे आपण डिटेल होतं. आता आपण स्थूल पाहतो, हो, वरच्यावर आपण बघतोय एक जनरलाइज इन्फॉर्मेशन, बट हे एवढं जरी कळालं तरी स्टार्ट करायला एखाद्या व्यक्तीला तो कुंडलीमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये सुरुवात. आणि कॉमन नियम, मित्राच्या घरी स्वतःच्या घरी चांगला, शत्रूच्या घरी आणि नीच राशीत वाईट, हे कॉमन नियम. दशम स्थानातला शुक्र जर तुम्ही ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, ब्रँडेड कपडे, पार्लर्स अशासारखे व्यवसाय केले तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतात. ओके. 11व्या स्थानात सगळे ग्रह शुभ म्हणून शुक्र देखील शुभ. वेळ स्थानात सुद्धा शुक्र शुभ. हो, शुक्र हा ग्रह मला आतापर्यंत गुरु आणि शुक्र जरा असं वाटलं की जास्त शुभ, सगळे चांगलंच आहे. बुध, गुरु, शुक्र ओके, हे अधिक शुभ आहे, कारण यांना आपण नैसर्गिक शुभ ग्रह म्हणतो. बरं. मग ते कारक असले तर अधिक शुभ, अकारक असले तर कमी शुभ, पण शुभ. म्हणजे ते नैसर्गिक शुभ असणं म्हणजे काय, तर तो हा फरक असतो. तर व्यय स्थानातला शुक्र सुद्धा तुम्हाला वैवाहिक सौख्य,
उत्तम देतं, तुमचं बेडरूम मध्ये आनंदमय वातावरण राहतं आणि तुमचं आयुष्य त्यामुळे आनंदी होतं. शुक्रानंतर येतो शनी. शनी शनी म्हणजे लोकांच्या मनातली भीती, पण तशी भीती ठेवू नये. प्रथम स्थानातला शनी तुम्हाला प्रचंड हार्डवर्क करायला लावतो. म्हणजे किती चांगल्या घरात असू द्या, किती पैसा असू द्या, तुम्ही जन्मापासून फक्त हार्डवर्क करतात. ओके, त्याला पर्याय नसतं. द्वितीय स्थानातला शनी हा कौटुंबिक आघाडीवर शुभ असल्यास खूप शुभ ठरतो, पैसाही देतो. पण तिथे जर तो मेषेचा वगैरे असेल तर कौटुंबिक सौख्य त्या माणसांना कधीच नाही मिळत. मग एकटे पडतात. भरल्या घरातही त्यांना असं वाटत असतं आपलं कोणीच नाही आहे. बरोबर. ते 3, 6, 10, 11 मध्ये शनी शुभ फळ देतो. ओके, 3, 6, 11, 10, 11 मध्ये शुभच असतो. हो, ज्यांना आता शनी ची 7.5 आहे, तर जसं मीन राशीला आहे, मला माझ्या राशीला आहे, आता मिडलला आलाय ना शनी आता. पण जर शनी माझ्या 10व्या घरात असेल तर ते चांगलं आहे का माझ्यासाठी, असं लॉजिक लावू शकतो? हो, लावू शकता. मग कसं होतं ना, 10व्या घरात आहे म्हणजे धनुराशीत आहे. मग धनुराशीतला शनी म्हणजे समग्रहाच्या राशीतला. ओके. मग तो त्या तुलनेत शुभ असतो. मग तुमचा व्यवसाय जर व्ययस्थानाशी संबंधित असेल, मीडिया सेक्टरशी संबंधित असेल, वास्तूशी संबंधित असेल, बरोबर, तुम्हाला अधिक शुभ ठरतो. मीडिया वगैरे असेल तर राईट. कारण ते स्वामित्व घेऊन बसलेला आहे. तो तुम्हाला लाभ देतो आणि खर्च देतो. म्हणजे अशा वेळी काय होतं ना, तुमच्या लोकांचं जेवढा पैसा कमवतात, भरपूर कमवतात, खुश असतात, मी लाख रुपये कमवले बरं, आणि मग नंतर 4 दिवसांनी पाहतात तर त्यातले 99,999 खर्च झालेले असतात. बरोबर, हे फॅक्ट आहे. हे ते होतं, तसं होत जातं. आणि 7.5 आता सुरू आहे, तर 7.5 शनिदेव वाईट करतात असं नाही. 7.5 बद्दल खूप गैरसमज आहे. 7.5 म्हणजे काय, तर तुमच्या चंद्रावरून, जन्मस्थ चंद्रावरून जेव्हा गोचरचा शनी जातो तेव्हा जी निर्माण होते ती 7.5. मग शनी तिथे कशासाठी येतो, तर तुमच्या चंद्राला म्हणजे मनाला तुमच्या आयुष्यात जबाबदाऱ्या काय आहे ते सांगण्यासाठी. माझे इथे 2 गोष्टी करतात. काही लोक पूर्ण मनोभावे जबाबदाऱ्या पूर्ण करतात, त्यांच्यासाठी 7.5 प्रगतीची ठरते. जो जबाबदारी पाळेल त्याच्यासाठी. काही लोक जबाबदाऱ्या दुर्लक्ष करतात, त्यांना 7.5 जरा जास्त संकट येतात. 7.5 सगळ्यांना वाईट नसते. राशीप्रमाणे 7.5चा पहिला, दुसरा किंवा तिसरा टप्पा हा त्रासदायक ठरू शकतो. म्हणजे जर आपण मेष राशीचा विचार केला तर मेष राशीला पहिले 2 टप्पे संघर्षाचे, बरोबर, आणि तिसरा टप्पा प्रगतीचा असतो. ओके. वृषभ राशीचा जर विचार केला तर वृषभ राशीला फक्त पहिला टप्पा 7.5चा त्रासाचा जातो, दुसरा आणि तिसरा टप्पा प्रगतीचा जातो. मिथुन राशीचा जर विचार केला तर पहिले 2 टप्पे चांगले जातात आणि तिसरा टप्पा हा संघर्षाचा जातो. आता तुमच्यापैकी जे मिथुन असतील, तुम्हाला जेव्हा येऊन गेली असेल किंवा येईल, तेव्हा त्यांनी हे लक्षात ठेवावं की 7.5तले पहिले 5 वर्ष तुम्हाला प्रगतीचे असतील, शेवटचे 2.5 वर्ष हे त्रासाचे असतील. कर्क राशी जर असेल तर पहिले 2.5 वर्ष लाभदायक, दुसरे 2.5 वर्ष हे मानसिकरित्या डिस्टर्ब करणारे, आणि शेवटचे 2.5 वर्ष प्रचंड परिश्रम करायला लावणारे. कन्या रास असेल तर पहिल्या 2.5 वर्षात पूर्ण तावून सुलाखून बाहेर निघतात, आणि दुसरे 5 म्हणजे उरलेले 5 वर्ष प्रचंड प्रगती होत जाते. तूळ राशीची गंमत अशी आहे की पहिले 5 वर्ष चांगले जातात, शेवटचे 2.5 वर्ष त्यांना कष्टाचे जातात. वृश्चिक रास जर पाहिली तर पहिले 2.5 वर्ष खूपच गोल्डन असतात आणि नंतरचे 5 वर्ष संघर्षाचे जातात. धनु राशीला पहिले 5 वर्ष कठीण आहे, शेवटचे 2.5 वर्ष कष्टाचे आहे. मकरची आता 7.5 संपली आहे म्हणजे त्यांच्या लक्षातही जास्त असेल ना. मकर राशी पहिले 2.5 वर्ष 7.5चा त्रास होतो, नंतरचे 5 वर्ष परिश्रम प्रचंड होतात पण पैसा येत राहतो. ओके. आता मकर राशीची नुकतीच 7.5 संपली आहे, त्यांनी मागे वळून पाहावं. मागच्या 5 वर्षात त्यांना खूप काही मिळालेलं असतं की जे त्यांनी कल्पनाच केलेली नसते. बरोबर आहे. कुंभ राशी जर आपण पाहिली तर पहिली 5 वर्ष प्रगतीची जातात आणि शेवटची 2.5 वर्ष थोडासा त्रास होतो. कुंभ राशीला त्या तुलनेत कमी त्रास होतो 7.5चा. ओके.
मकर, कुंभ, तुळ या राशींना इतरांपेक्षा कमी त्रास होतो. कन्यालाही कमी होतो. बरोबर. म्हणजे मकर, कुंभ, तुळ आणि कन्या या 4 राशींना 7.5 त्रास कमी होतो. आता राहिली मीन. मीनला पहिला टप्पा चांगला जातो. असं जिथे आपण विचार केलेला नसतो असं कोणतं तरी सेक्टर येतं, दरवाजे उघडतात, आपण तिथे एंट्री घेतो, यशस्वी होतो. दुसऱ्या टप्प्यात चांगलं पीठ पडतं, खूप हार्डवर्क. तिसऱ्या टप्प्यात त्याहून जास्त हार्डवर्क. आणि हे 5 वर्ष तुम्ही जे मेहनत करतात ते जेव्हा वृषभेत शनी जातो तेव्हा या सगळ्यांची व्हॅल्यू तुम्हाला देतो. ओके. तर या 12 राशींना या पद्धतीने 7.5च्या इफेक्टच्या प्रभावाची दिशा बदलते. म्हणजे हे आता आपलं ह्याच्यात नव्हतं, पण तुम्ही तो मुद्दा येऊनच गेला त्याच्यात. आणि मला नाही वाटत की इंटरनेटवर आजपर्यंत कुणी इतक्या चांगल्या पद्धतीने ही गोष्ट समजवली आहे की 7.5 कोणत्या राशींना कशी जाते. खूप छान झाली. तर शनी आपला झालाच. शनीचा तर म्हणजे खूपच डिटेल झाला. तर एकंदरीत शनी हा चांगला ग्रह आहे. तुम्ही सकारात्मक राहा, शनी तुम्हाला शुभ फळ देईल. आता राहू आणि केतू. राहू म्हणजे अटॅचमेंट, केतू म्हणजे डिटॅचमेंट. पहिल्या स्थानातल्या राहू हा तुम्हाला अग्रेसिव्ह बनवतो, मला पाहिजे त्यासाठी तो जातक प्रचंड आयुष्यभर परिश्रम करतो आणि तो यशस्वी देखील होतो. विशेषतः तो बुध शुक्राच्या राशीत असेल, शनीच्या राशीत असेल, म्हणजे वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर, कुंभ या 6 पैकी कोणत्याही राशीत जर राहू प्रथम स्थानात असेल तर जातक बऱ्यापैकी यशस्वी होतो. 1, 3, 6, 10, 11 या स्थानांमध्ये, या 6 राशींमध्ये जर राहू असेल तर जातक यशस्वी होतं. ओके. हा, याच 6 स्थानांमध्ये केतू असेल मात्र तो गुरु, रवी, चंद्र आणि मंगळ यांच्या राशीत असेल तर तो शुभ ठरतो. पण स्थानही बरोबर अनेक वेळा पत्रिकेत एकतर राहू शुभ असतो किंवा केतू शुभ असतो. दोघं सहसा शुभ कधीच नसतात. 2 पैकी 1 शुभ असतो, 1 संघर्ष देतो. हा निसर्गाचा नियमच आहे. आणि जर तुम्हाला राहू जिथे आहे त्या गोष्टी मिळवायच्या असतील तर केतू जिथे आहे तिथे कार्य करा. तर तुम्हाला राहूच्या अखत्यारीतील गोष्टी छानपैकी चांगल्या मिळतील. तर असं हे सगळे 9 ग्रह त्यांची स्थानगत फळं. किती म्हणजे खूपच डिटेल झालं हे. होय, खूप छान. लोकांनी लिहून जरी ठेवलं असेल किंवा लक्षात आलं असेल पुन्हा ऐकतील आणि ते. पण माझे विद्यार्थी माझ्या प्रत्येक व्हिडिओ 3-3 वेळा पाहतात, मुद्दे लिहितात. बरोबर आहे. आणि हे शास्त्र खूप सोपं आहे आणि खूप उपयुक्त आहे. आता समजा बघा, तुम्ही तुमच्या घरातल्या मुलासाठी बायको पाहतात, सून पाहतात, तर तुम्हाला इथे कळतं. किंवा तुमची मुलगी एका विशिष्ट दिवशी अशी का वागते तर ते तुम्हाला आता कळेल की तो तिच्या पत्रिकेत कोणता ग्रह कुठे आहे. बरोबर. मग आपण काय करायला पाहिजे, तिच्याशी कसं वागले पाहिजे. हे बघा, माणूस चुकीचाच नसतो, ग्रह त्याला तसं वागायला भाग पाडतं. मग कसं होतं ना की आपण काय म्हणतो, हा रागीट, हा बडबड करतो, हा आपल्याला बोलतो आणि आपण त्याच्याशी दुरावा करतो. बरोबर. पण जेव्हा आपल्याला कळतं की तो हा एवढा संताप का करतोय, त्याला तो ग्रह भाग पाडतो. मग तो माणूस चुकीचा नाही, तो मुलगा आपलाच आहे, ती मुलगी आपलीच आहे. रागवली, चिडली, ती ग्रह फिरत राहतात. बरोबर आहे. ह्या शास्त्राचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काळ निर्धारण आहे की जे आतापर्यंत आपलं आलं नाही. पण काळ निर्धारण ही या शास्त्राची सगळ्यात मोठी ताकद आहे. काळ निर्धारण म्हणजे काय, एखादी घटना घडेल हे आपल्याला आतापर्यंत कळलं, नाही घडणार हे पण कळलं, केव्हा घडेल याच्यासाठी ते काळ निर्धारण. त्याच्यासाठी आपल्या शास्त्रात 2 महत्वाचे टूल्स आहे. एक आहे गोचर आणि एक आहे महादशा. ओके. तर गोचर हे सगळ्यांवर प्रभाव करतं. म्हणजे जर एखादं गोचर झालं, जसं आता गुरु 14 मेला बदलणार, तर तो सगळ्या राशींवर प्रभाव करेल. ओके. सगळ्या म्हणजे आता सगळ्या मेष राशींवर त्याचा सारखा प्रभाव असेल, सगळ्या वृषभवर त्याचा सारखा प्रभाव असेल. बरोबर. तर हा एक सार्वत्रिक प्रभावाचा टूल. मग तुम्हाला 4था गुरु आला, वास्तू देईल असं. दुसरा असतं महादशा. ती वैयक्तिक असते, ती प्रत्येकाची महादशा वैयक्तिक असते. ओके. ती
तुमचा ज्या दिवशी जन्म झाला हो. त्या दिवशी चंद्र ज्या नक्षत्रात असेल, ज्या अंशावर असेल, बरोबर. अंश लक्षात घ्या, म्हणजे किती सूक्ष्मता आली त्याच्यात, त्यानुसार त्या महादशेचं काळ निर्धारण होतं. मग या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्हाला या ग्रहाची महादशा, त्याच्यात या तारखेपासून या तारखेपर्यंत ही अंतर्दशा, मग विदिशा, असं सूक्ष्म दशेपर्यंत, म्हणजे अगदी एका दिवसापर्यंत पोहोचू शकतो. अशा पद्धतीने सूक्ष्म दशेपर्यंत कळतं. म्हणजे एखादी घटना कोणत्या दिवशी घडली, जेव्हा मोठ्या घटना असतात किंवा आयुष्यातील महत्वाची घटना, तर ते सूक्ष्म दशेचा सुद्धा अभ्यास आपल्याला स्पष्ट होतो. तर इथपर्यंत आपल्याला काळ निर्धारण कळतं. बरोबर. मग ते तुमच्या जन्मावर ठरलेलं असतं. तर जन्म, चंद्र रास, नक्षत्र रास म्हणजे 30 अंश आली. एका राशीमध्ये 30 अंशामध्ये 2.25 नक्षत्र असतात. ओके. एका नक्षत्राचे 4 चरण असतात. हा, मग त्या 4 आणि 4 8 आणि 1 9 असं 9 चरणांनी मिळून एक राशी बनते. ओके. म्हणजे 30 अंशाला 9 ने भागून 3 अंश 20 कला, एवढी ती सूक्ष्मता त्याच्यात येते. हा, मग ही सूक्ष्मता जेव्हा 9 मध्ये जाते तेव्हा तो ग्रह 3 अंश 20 कलापर्यंत आलो. मग मूळ कोणत्या ह्याचा ते चर, स्थिर, स्वभाव याप्रमाणे तो 9 अंशाची पोझिशन बदलते. ओके. आणि म्हणून 9 अंश ही सूक्ष्म पत्रिका ठरते. तुमच्या मूळ पत्रिकेची सूक्ष्म पत्रिका ही 9 अंश असते, की जी थेट पर्यंत तुम्हाला नेते. बरोबर. म्हणजे लोक विचारतात ना की 12 मध्ये कसं काय तुम्ही डिवाइड करता. 12 मध्ये नाही डिवाइड करत. 12 राशी झाल्या, त्याच्यानंतर त्याच्यात नक्षत्र येतात. नक्षत्रानंतर चरण येतात, चरणानंतर अंश येतं, 9 अंश येतं, षोडश वर्गाच्या कुंडळ्या येतात. तुमच्या आयुष्यातील कोणत्याही प्रश्नाला अनुसरून एक कुंडली असते, त्याला षोडश वर्ग कुंडली असते. ओके. म्हणजे आतापर्यंत आपण स्थूल अभ्यास शिकलो, परंतु सूक्ष्म अभ्यासात तुम्हाला काय काय शिकता येईल ते मी सांगते. बरोबर आहे. तर हे सगळं तुम्हाला भविष्यात शिकायचं आहे. आज तुम्ही या सगळ्या नोट्स काढल्या, तुमचे अनुभव सांगा. आपण जेव्हा बघतो आता तुम्ही झाला, आता आपण एक ओव्हरऑल स्थूळ तुम्ही जे बोलला की एक जनरलाइज सगळ्या माहिती दिली, याच्यावरून डिवोर्स पण कळेल. तर हा, तर त्यासाठी कोणतं घर असतं? कसं असतं ना की डिवोर्स हे मुख्यतः प्रथम स्थान आणि सप्तम स्थान. ओके. प्रथम स्थान म्हणजे तुम्ही आणि सप्तम स्थान हा तुमचा जोडीदार. मग घटस्फोट व्हायला कारण जे असतात ते मुख्यतः विघटनकारक ग्रह, म्हणजे जसं झालं शनी, मंगळ, राहू, केतू. मग यांचा संबंध तुमचा 1 7 2 8 यांच्याशी आला की कुठेतरी त्यांचा प्रभाव येतो. मग तो कोणत्या प्रकारे येतोय, मग कसं होतं ना की अनेक कुंडल्या ह्या मूळतः घटस्फोटाच्या कुंडल्या असतात, की जे आपल्या समोर पहिल्यांदा विवाह गुणमिलनला येतात तेव्हा आपल्याला दिसून येतं की ही कुंडली घटस्फोटाची आहे. ओके. मग त्यावेळी आपण कसा अभ्यास करायचा असतो की दुसरी कुंडली आलेली असेल तर वेल एंड गुड, नसेल आली तर खूप वेळा आपल्याकडे पहिले एकच कुंडली येते. मग त्याच दिवशी जातकाला तुला लग्नानंतर स्वतःमध्ये काय बदल करायचे आहेत. ग्रह आपल्याला मार्गदर्शक आहे. मग काय मार्गदर्शन मिळतं की मंगळ असेल प्रथम स्थानात, ती जातक किंवा जातिका दोन्हीपैकी कोणी स्वतःच खरं करण्याच्या प्रवृत्तीचे असतील, मग आई वडिलांजवळ हे चालून जातं, विवाहानंतर चालणार नाही. मग त्यांना तेव्हा शिकवायचं की जोडीदार हे सहजीवन असतं, तुला इथे स्वभावावर नियंत्रण करायचं आहे. किंवा काही ठिकाणी अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की असं काहीचा स्वभाव असतो, आली वस्तू ठेवली फेकली, ते चालणार असतं. पण त्यांचं सप्तम स्थान जर आपण पाहिलं आणि ते शिस्तबद्ध व्यक्तीचं असलं तर आम्ही तेव्हाच शिकवून देतो की इथून पुढे ना वस्तू जागेवर ठेवण्याची सवय लाव. थोडा छोटा स्वभाव आहे, बरोबर आहे, पण तिथून पुढे घटस्फोटाचं प्रमाण कमी होण्याचे निष्कर्ष जास्त होतं. कारण पहिले एकच पत्रिका येते की आम्ही आता पाहायला सुरुवात करीत आहोत, मग नंतर दुसरी पत्रिका येते. पण त्या पहिल्या पत्रिकेत आपल्याला स्वरूप कळतं ना जोडीदार काय असेल. हा, म्हणजे 7व्या घरात त्या व्यक्तीचा जोडीदार कळून जातो आपल्याला, आणि तो जोडीदार जसा असेल त्याला अनुरूप ह्याने कसं बदल करावं किंवा हिने कसे बदल करावे हे आपण त्यांना सांगू शकतो. होय. आणि हे जेव्हा आमच्यासारखी व्यक्ती सांगते, काही संबंध नसतो, तटस्थ व्यक्ती असते, आणि याचा उद्देश काय तर तुझं आयुष्य सुखरूप करणं, बरोबर आहे, मग ते मान्य करतात, बदल करतात, हळूहळू बदल होतात.
आणि कुठेतरी त्याचे शुभ प्रभाव मिळतात. कर्जबाजारी झालेल्या व्यक्तींचं काय असतं ऍक्च्युली, काय कर्जबाजारी आणि कसं आहे मॅम आता की कर्जबाजारी होणे म्हणजे एक पर्टिक्युलर वेळ असते तेव्हा माणूस कर्जबाजारी होतो आणि ती वेळ गेल्यानंतर तो त्याच्यातून बाहेर निघून जातो. तर मग ते कसं फाईन करायचं की ते कधी जाईल, ते कालधारण तुम्ही जे बोलला ते कसं जाईल? हा, एखाद्या पत्रिकेत कर्जबाजारी होण्याचे योग आहेत का हे सगळ्यात प्रथम पाहावं लागतं. काही पत्रिका अशा असतात की ज्यांनी आयुष्यात कधीच कर्ज घेऊ नये. जसं मंगळाचा संबंध षष्ठ स्थानाशी आला, यांनी कधीच कर्ज घेऊ नये किंवा यांनी कधीच कुणाला उधार पैसे देऊ नये. मंगळ जर 6व्या घरात असेल तर 6व्या स्थानाशी संबंध आला, संबंध अनेक प्रकारे येतो, दृष्टीने येतो किंवा त्याची रास असते, व्हॉट एव्हर. बरोबर. त्यांनी उधार पैसे देऊ नये. पैसेही जातात, माणूसही जातो, पैसाही जातो, माणूसही जातो, नातंही संपतं, नातं संपून जातं. मग जर समजा तुम्हाला खूपच उत्साह असेल मदत करायची, तर तुम्हाला जे पैसे द्यायचे रुपयाच्या जागी 20 पैसे द्या आणि त्याला सांगूनच द्या बाबा रे परत करू नको, कारण ते येणारच नसतात. ओके. हा एक विभाग झाला. मग या लोकांना उधार पैसे देऊ नये हा पहिला नियम. काही लोकांसाठी नियम की यांनी जन्मात कर्जच घेऊ नये, ते त्यांना लाभदायक ठरणार नाही. काही पत्रिकांमध्ये असे योग दिसतात की त्यांनी जेवढं कर्ज घेतलं त्याचा दुप्पट फेडल्यावर कर्ज तसंच राहतं. असेही असतात. काहींचं असं असतं की ठरलेलं असतं ही महादशा संपली की ते कर्ज फिटेल, मग त्याच्यानंतर प्रगती होईल. तर ते महादशेला अनुसरून तो काळ निर्धारित होतो. बरोबर आहे. तशा वेगवेगळ्या पत्रिका असतात. कर्ज कोणी घ्यावं, केव्हा घ्यावं? जेव्हा गोचरने सुद्धा पापग्रहाचा संबंध तुमच्या 6व्या स्थानाशी आला, कर्ज टाळलेलं बरं. जेव्हा शुभ स्थानाचा संबंध असेल, शुभ ग्रहांचा संबंध असेल, तेव्हा कर्ज घ्या. म्हणजे अक्षरशः तुम्ही जर असा काळ असतो की 1 महिना उशिरा कर्ज घेतलं तर ते कर्ज वेळेवर फिटतं आणि उत्तमरित्या फिटतं. आणि तेच जर तुम्ही आता मंगळ 1.5 महिन्यात राशी परिवर्तन करतो, मग ते 1.5 महिना तुम्ही जाऊ द्या ना, मग कर्ज घ्या. ओके. थोडं सोपं असतं हे म्हणजे असतं ते सोपं, बट अभ्यास लागतो त्या गोष्टींना. डिटेल बघायचा अभ्यास तुमचा मागच्या 40 वर्षांपासून अभ्यास आहे सगळा, त्यामुळे तुम्हाला आज ते खूप इझी वाटतं मॅम. पण आमच्यासारख्या लोकांसाठी थोडं हार्ड आहे. म्हणजे अभ्यासात नंतरच ते आपण शिकू शकतो, ती गोष्ट खरी आहे. म्हणजे आज तुम्ही जे सांगितलंय ते तो भरपूरच चांगलं आहे. म्हणजे एवढं जरी बघितलं ना तरी स्वतःची कुंडली स्वतः त्यांना बघता येईल की स्वतःचं आयुष्य सुखद समृद्ध करता येतील, नाती सुधरवता येतील, नात्यांमधील प्रेम संबंध वाढवता येतील, गैरसमज कमी होतील आणि आयुष्य सुंदर होईल. आणि कुणाला जर तुमच्याकडून शिकायचं असेल तर काय मार्ग काय? कारण काय होतं की लोक कॉल करतात मला की मॅडमांचा नंबर द्या. आता एवढे लाखो तुमचे सबस्क्रायबर आहे, प्रत्येकाला आपण नंबर नाही देऊ शकत. मला शिकवायला खूप आवडतं आणि म्हणून आपण चॅनलवर स्कीमच दिलेली आहे, ज्योतिषशास्त्र शिका मोफत आणि ऑनलाईन. माझ्याकडे भारताबाहेरचे अनेक विद्यार्थी आहेत. चॅनलचे हँडल तुम्ही दिलेलं असेल डिस्क्रिप्शन मध्ये टाकून, तर तिथून ते व्हॉट्सअपला जर त्यांनी मेसेज केले, नंबर देऊ नका. ज्याला खरंच शिकायचंय तो चॅनलच्या हँडलवर जाईल, तिथून शोधून तो बरोबर पोहोचेल. बरोबर. मग त्याचा मेसेज आला की आम्ही वर्षातून 2 वेळा ऍडमिशन देतो. ओके. मे महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यात ऍडमिशन होतात. 4 कोर्सेस 6-6 महिन्याचे आहेत आणि 3 कोर्सेस 1 वर्षाचे. एकूण 7 कोर्सेस आहे. ओके. ज्योतिष प्रवीण, ज्योतिष विशारद, ज्योतिष भास्कर, ज्योतिष अलंकार, ज्योतिष विद्यापती, ज्योतिष रत्न 1 आणि ज्योतिष रत्न 2 एवढे कोर्सेस सध्या चालू आहेत. आणि UGC मान्यता प्राप्त शिक्षण सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. UGC मान्यता प्राप्त BA इन ॲस्ट्रॉलॉजी, MA इन ॲस्ट्रॉलॉजी सुरू केलेले आहेत. त्यामुळे अशा शिक्षण त्याची ऍडमिशन कसं असेल प्रोसेस? व्हॉट्सअपला मेसेज आलं की आपण ती तिथे प्रोसेस होऊ शकते. तिथे माझे असिस्टंट असतात, ते तुम्हाला सगळी माहिती देतात. आणि तुमचा ऍप पण येतंय, वेबसाईट? हो, ऍप येते, वेबसाईट येते. astrojyotishi.com नावाची वेबसाईट आहे आणि ॲस्ट्रोज्योतिषी नावाचं ऍप आहे. पहिली अजून वेबसाईट आहे www.drjyotijoshi.com. ती एक वेबसाईट. आणि ज्योतिश्री ॲस्ट्रोज्योतिश्री हे ऍप कम वेबसाईट येते, त्याच्या अजून नवीन फंक्शन असणार आहे. बरोबर. त्याच्यावर सगळंच असेल म्हणजे. हो, त्याच्यात आपण भरपूर फ्री देण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजे तुमचा शुभ अंक, शुभ रंग, तुमची पत्रिका, गुणमिलन, या सगळ्या PDF तुम्हाला तिथे मोफत देता याव्या याचा आम्ही प्रयत्न करतोय. मॅम खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही
म्हणजे नॉलेज एक वेगळी गोष्ट असते आणि त्याला देणं विदाऊट काही मनात संकोच ठेवता ती एक वेगळी गोष्ट असते. खरंच मनापासून धन्यवाद मॅम. धन्यवाद. शुभम भवतु. जय शुभम. ज्योतिष. जय ज्योतिष.